गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नवरात्रीचा आजचा पहिला दिवस। तर सर्वप्रथम सुरू करण्यापूर्वी सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा। हा जो नवरात्रीचा कालावधी आहे याला वंदने दादाने एक वेगळं महत्त्व दिलेलं आहे आणि ते आपल्याला नेहमी सांगत असते की ह्या कालावधीमध्ये जी काही शक्तीची निर्मिती होते ही शक्तीची निर्मिती आपल्याला जशी जेवढा जास्तीत जास्त ग्रहण करता येईल तेवढी ग्रहण करून आपण ही वर्षभर वापरत असतो। त्यामुळे म्हणजे जेव्हा आम्ही सुद्धा संसारामध्ये होतो, म्हणजे अजूनही आहे संसारामध्ये, परंतु अगदी बिझी होतो त्यावेळेला याचं महत्त्व आम्हाला जाणवलं नाही। आता मागच्या 2-3 वर्षांमध्ये आम्ही असा प्रयत्न करतो आहे की शक्यतो जास्तीत जास्त वेळ या कालावधीमध्ये सकाळ संध्याकाळ कार्यकेंद्रावरती राहायचं आणि जे काही उपक्रम कार्यकेंद्रावरती असतात म्हणजे ओंकार साधना, आरती साधना, मुलाखत साधना याचा लाभ घ्यायचा। आणि आता मागच्या 2-3 वर्षापासून म्हणजे प्रत्येक वर्षी मुलाखत साधना व्हायच्याच, परंतु बरेच नवीन भक्तसुद्धा या मार्गामध्ये येतात किंवा आधीपासून आपल्यासारखे असलेले भक्त यांना सगळंच ज्ञान असतं त्याच्यातला भाग नाही आणि प्रत्येक वेळेला वंदने दादांना आपल्याला काहीतरी नवीन सांगायचं असतं। या दृष्टिकोनातून विचार करून वंदने दादांच्या कार्याची आपल्याला ओळख व्हायला पाहिजे। त्याच्यानंतर त्याच्यानंतरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या समजा म्हणून आपण या मुलाखत साधना आपण आयोजित करतो। आता सुदैवाने यावेळेला आपल्याला 5 दिवस असे मिळालेले आहेत, कारण मंगळवार आणि गुरुवार आरती असते, शनिवारी ज्ञानसंवेदना आपला याचा वर्ग असतो, ओंकार साधनेचा वर्ग असतो, प्रशिक्षण वर्ग असतो, रविवारी आपल्याकडे संगीत सेवा असते आणि उरलेले जे दिवस आहेत तेव्हा आपल्याकडे मुलाखती असतात। तर यावेळेला आपल्याकडे 5 मुलाखती आहेत। त्याच्यापैकी पहिल्या मुलाखतीची सुरुवात आज माझे मित्र, त्याच्यानंतर ऑफकोर्स त्यांचा एक मोठा हातभार आहे या कार्यकेंद्रामध्ये सगळ्यात आणण्यामध्ये। तर वंदने दादांच्या कार्याची ओळख याच्याविषयी दळवी काका आज आपल्याला माहिती देतील। अजून 3-4 विषय आहे, फक्त मी मेन्शन करतो आणि त्याच्यानंतर त्याला विनंती करतो की त्यांनी सुरुवात करायची। हे तुम्हाला कल्पना यावी, कारण हे विषय तिथे बाहेर फलकावरती लावलेले नाही आहे, पण अतिशय महत्त्वाचे विषय आहेत। तर वंदने दादांच्या कार्याची एकंदरीत ओळख आज आपल्याला दळवी काका करून देतील। त्याच्यानंतर ऋणानुबंध आणि दुःखांचे प्रकार, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ओके, त्या दुःखांचे विविध प्रकार दादाने सांगितलेले आणि कशामुळे येतात तर बहुतेकडून ऋणानुबंधांमुळे येतात। त्यामुळे तो ऋणानुबंध आणि दुःखांचा प्रकार हे हा विषय हा बुधवारी होणार आहे। त्याच्यानंतर विमोचन व गुरुमार्गातील दीक्षा। मग दुःख आल्यानंतर वंदने दादांनी त्या दुःखांचं आपलं विमोचन केलं, कळलं की नाही, म्हणजे कशामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात तर ते सगळं समजून घेण्यासाठी विमोचन आणि गुरुमार्गातील दीक्षा, म्हणजे विमोचनं केली आणि दीक्षा तिथे घातली आपल्या, जेणेकरून आपला विकास पुढे व्हावा म्हणून। त्याच्यानंतर एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की ती आपण प्रत्येकाने अगदी नियमित केली पाहिजे, ती म्हणजे परमार्थ प्रश्नावली। तर परमार्थ प्रश्नावली जी दादांनी त्यावेळेला रचलेली आहे आणि त्याच्यामधले जे प्रश्न आहेत त्याच्याविषयीची माहिती, कसा आपण विचार केला पाहिजे त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन आपल्याला त्या सत्रामध्ये होईल। त्याच्याबरोबर भक्तभाविकांना मार्गदर्शन, म्हणजे भक्तभाविकांनी काय करायला पाहिजे आणि काय करता कामा। आता भक्तभाविक म्हटल्यानंतर आम्ही सुद्धा सगळे त्याच्यामध्ये आलो, सेवकांसाठी सुद्धा ते सगळं लागू पडतं, कारण आपण सगळेच जण बघायला गेलं तर आपण भक्तभाविक आहोत आणि सगळेच जण आपण काय सेवक आहोत, कारण आपण काही ना काहीतरी प्रकारे सेवा करत असतो। आणि त्याच्यानंतर एक शेवटचा जो विषय आहे शेवटच्या दिवशी बुधवारी, ते म्हणजे आपला जन्म कशासाठी झालेला आहे आणि जन्माचं कारण आपल्याला काय माहीत असलं पाहिजे, कळलं की नाही। तर हा एक वेगळा विषय, जन्म आणि जन्मकारण असा आपला शेवटच्या दिवशी असतो। असे 5 विषय आपण घेणार आहे। त्याच्यामधला आजचा पहिला जो विषय आहे वंदने दादांच्या कार्याची ओळख। तर मी दळवी काकांना विनंती करतो त्यांनी सुरुवात करा। नमस्कार।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. आजचा जो विषय आहे माझा की वंदनीय दादांच्या कार्याची ओळख. त्याच्यामध्ये आता जसं या कार्याची ओळखीमध्ये जसं आता काकांनी ते बाकीचे जे विषय मुलाखत साधना याच्यानंतरचे जे होणार आहेत त्याच्यामध्ये ऋणानुबंध व दुःखाचे प्रकार, विमोचनी व गुरुमार्गातील दीक्षा, परमार्थ प्रश्नावली व भक्तवैष्णव मार्गदर्शन, हे म्हणजे गुरुकार्यांच्या विषयामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. पण त्याचा थोडासा या आजच्या मुलाखतीमध्ये थोडासा धावता परिचय आपल्याला घ्यावा लागेल, कारण ते पण दादांचं वंदनीय दादांचंच कार्य आहे काय. तर एवढं सांगून मी आता मुलाखतीला सुरुवात करतो. जगद्गुरु श्री साईनाथ महाराज, परमपूज्य श्री पंत महाराज, वंदनीय श्री सद्गुरुनाथ दादा व श्री नवनाथ आदी दिव्य पुण्यवतींच्या कृपाश्वादाने श्री सद्गुरुनाथ वंदनीय दादा कृपा स्थापित दादर केंद्रावर आज दिनांक 22/9/25 रोजी मुलाखत साधना विषय वंदनीय दादांच्या कार्याची ओळख. या कार्याची स्थापना ही वंदनीय दादांच्या माध्यमातून ईश्वरी प्रेरणेने झाली आहे. कार्यरचनेचे पूर्ण मार्गदर्शन परमपूज्य श्री साईनाथ महाराज तसेच श्री नवनाथादी व दिव्य पुण्यवती सुफी नाथ व दत्त विभूतीच्या माध्यमातून व कृपाशीर्वादाने झालेली आहे. या मार्गाची संपूर्ण रचना ही मानवी जीवनाच्या अभ्यासाअंती झालेली आहे. प्राप्त जन्मातील दुःखाची बहुतांशी कारणे ही गतजन्मात असतात व त्या दुःखाचे निवारण योग्य प्रायश्चित्ताने व सेवेने करता येते. तसेच ते स्वतःच केले पाहिजे हा या कार्यातील महत्त्वाचा सिद्धांत आहे. या जन्मात दुःख निर्माण होण्याची प्रमुख कारणे म्हणजे गतजन्मात मनुष्याने न केलेले कर्तव्ये, अयोग्य कर्मे व वंशातून प्रभावित झालेली दोष हे जेव्हा वंदनीय दादांना जाणवले तेव्हा त्या दुःखाच्या निवारणार्थ ऋणमोचन, कर्मविमोचन व वंशविमोचन अशी प्रखर साधने त्यांनी कठोर परिश्रमांती सिद्ध केली. मार्गदर्शित उपासना, सेवा व धर्मचराने स्वतःचा संपूर्ण विकास करून घेता येतो हे सिद्ध केले. वंदनीय दादांच्या या मार्गात गरीब श्रीमंत, कनिष्ठ ज्येष्ठ, शाकाहारी मांसाहारी, जातपात किंवा अन्य कोणताही भेदभाव नाही. सर्वसामान्य माणसांना वेळ, काळ तसेच शारीरिक व आर्थिकदृष्ट्या जपतील अशीच सोप्यात सोपी निराकरणे व पूजनविधी पद्धत कोणत्याही उपचाराचे अवडंबर न माजविता सुचवले जातात. संपूर्ण कार्यपद्धती शास्त्राधारित असून दत्त नाथ सुफी पंथातील अत्यावश्यक अशी सर्व पद्धतीतील तत्वे कार्यात अंतर्भूत आहेत. गतजन्मातील कर्माच्या प्रखरतेनुसार अनुभव येण्यास जरी कमी अधिक वेळ लागला तरी योग्य ती फलप्राप्ती ही निश्चित योग्य वेळी होते व एकंदरीतच कुटुंबात सुख, शांती, समाधान नांदू लागते. नीटनेटके प्रपंच करण्यातच परमार्थ सामावलेला आहे याची जाणीव करून देणे व भक्तभाविकांना परमार्थाची गोडी लावून त्याचे जीवन ईश्वरमय करणे हा या कार्याचा प्रमुख उद्देश आहे. आता हे जे काय आत्ता मी आपणास सांगितलेलं आहे ते म्हणजे आपल्या कार्याची दादांनी जेव्हा स्थापना केली किंवा दादांनी जेव्हा सगळ्या सेवा दादांनी प्रत्येक गुरूंकडे जाऊन ज्या सेवा केल्या त्या सेवेतनं जे काय दादांनी मिळवलं त्या मिळवून ते जे आपल्याला दादाने आपल्यापर्यंत पोचवलं त्याच्याबद्दलचं एक थोडंसं निवेदन दादांनी केलेलं आहे. सेवक बरेच असतात पण सेवेकरी हा वेगळाच असतो. सेवेकरी हा प्रत्यक्ष श्री सद्गुरूंनी निवडलेला असतो. तू माझी सेवा कर अशी आज्ञा झाली की पुनश्च सेवा बंद कर अशी आज्ञा होईपर्यंत सेवा चालू राहिली पाहिजे. मध्यंतरी सेवा सोडावी लागली तर त्या सेवेचे इष्टफळ मिळणे अवघड असते. स्वतःला व इतरांना लाभ होण्यासाठी केलेली सेवा साधना हीच सिद्धता पूर्णत्वाला न जाण्याने बहुतांशी साधक या सेवेला दुरावतात. जगाचे कल्याण व्हावे व सहज साधनेतून
प्रत्येकाला सेवा करता यावी या तळमळीचे परमेश्वरी कार्य श्री दादांच्या माध्यमातून सुरू व्हावे अशी इच्छा सर्व दिव्यपूर्ण विभूतीची होती. त्यामुळे श्री दादांना सेवेकरी होण्याची आज्ञा व प्रेरणा मिळाली. प्राप्त जन्मातील प्रत्येक क्षणाचा विनियोग श्री दादांनी सत्कारणी केला. स्वतःला प्राप्त झालेले जीवन हे श्री सद्गुरूचरणी वाहिले. प्रत्येक दिवस उजळल्यानंतर हा आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस आहे अशा जाणीवेने व्यतीत केले. त्यामुळे वयाच्या 35 वर्षात म्हणजे कार्याचा जो कालावधी आहे मेन कार्याचा कालावधीच आहे तो अवघा 35 वर्षात होता. पण त्याच्या पुढील 350 वर्ष एवढे कार्य श्री दादाने केले आहे. आपल्या प्राप्त इंद्रिय माध्यमातील बुद्धी, मन, चित्त हे सर्व श्री गुरूंना अर्पण केल्यामुळे श्री दादांना अहम आकार अर्थात श्री सद्गुरूंचाच आकार प्राप्त झाला. वयाच्या अखेरपर्यंत म्हणजे 70 वर्षापर्यंत श्री दादांनी पुढील 700 वर्षापर्यंत कार्य केले. ते 700 वर्षाचे कार्य दादांनी 70 वर्षात कसे केले ते कार्य म्हणजेच वंदनीय दादांच्या कार्याची ओळख. आता वंदनीय दादांच्या कार्याची ओळख करण्यासाठी आपल्या दादांच्या बालपणापासून जावं लागेल. तर दादांचं बालपण आणि त्यांना कशा दीक्षा किंवा कशा सगळ्या त्यांच्या गुरूंनी त्यांच्याकडनं कुठल्या सेवा करून घेतल्या त्याच्याबद्दलचं आता थोडंफार विवेचन मी करतो. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सातारा शहरात श्री भास्करराव भागवत एक विद्वान सद्ग्रस्त राहत होते. प्रथम पत्नी निर्वतल्यानंतर एकूणच विमनस्क अवस्थेत संन्यास घ्यायला निघाले होते. एक दिवशी पीरवाडी जवळून नदीकिनारी जात असता भक्तवत्सल संत श्री कोंडीबा महाराजांनी त्यांना जवळ बोलावले, क्षेमकुशल विचारले व आज्ञा केली, तू परत जा व संसार कर. तुला पहिला पुत्र होईल त्याचे नाव दत्तात्रय ठेव व त्याला माझ्याकडे घेऊन ये. तुझ्या या मुलाकडून परमेश्वराला खूप मोठे कार्य करून घ्यायचे आहे. दादांच्या वडिलांनी गुरु आज्ञेचे तंतोतंत पालन केले व गुरूंच्या कृपाशीर्वादाने दुसरे लग्न केले. दादांची वडिलांची भास्करपंतांची जी पहिली पत्नी होती ती एका दुर्धर आजारामुळे निर्वतली होती आणि त्यानंतर त्यांनी संसार न करायचा निर्णय घेतला होता. पण जसं आता त्यांना सांगितल्याप्रमाणे पीरवाडीच्या इकडे इथे गेले असता त्यांना कोंडीबा महाराजांनी बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तू त्याच्या पुढे आता सांगतो मी. गुरुकृपाशीर्वादाने दादांना पहिला पुत्र झाला. तो सुवर्ण दिवस म्हणजे पौष अमावस्या शके 1842 म्हणजेच 6 फेब्रुवारी 1921 रोजी श्री दादांचा जन्म झाला. श्री दादांचा जन्म हा ईश्वरपूर्व नियोजितच होता. विश्वनियंता श्री दत्तात्रेयांना कलियुगी पुनश्च जन्म घ्यायचाच होता. भास्कररावांच्या घराण्यात त्यांच्या आधी 7 पिढ्यांमध्ये ज्वाज्वल दत्तभक्ती होती. त्या दत्तभक्तीचा प्रतिसाद देण्यासाठी प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांनाच पृथ्वी तलावर अवतीर्ण व्हायचे होते व त्यासाठी पौष अमावस्या हीच तिथी त्यांनी निवडली. पृथ्वीवर या अमावस्यापूर्वी संक्रांत हा सण येतो. संक्रांत म्हणजे संक्रमण. पृथ्वीवरील मानवांना त्यांच्या जन्माचे रहस्य सांगून प्राप्त जीवनाचे संरक्षण व संगोपन करून त्यांना मानवी जन्माचे सार्थक करण्याचे उचित मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्यक्षी श्री दत्तात्रेयांनीच मानवी देह धारण केला. हे निर्गुणातून सगुणात प्रवेश करण्यासारखे संक्रमणच होय. त्यात मौनी अमावस्या. अमावस्यानंतर कलेने चंद्र वाढतो. चंद्राचा प्रकाश सौम्य, शीतल व प्रेमळ असतो. श्री दादांनी भक्तांना दिले ज्ञान असेच होते. भक्तांच्या अंधकारमय जीवनात चांदण्यांची बरसात करत श्री दादांनी अति गूढ महनीय सूत्रे सहज सुलभ करून समजावली. वयाच्या 3ऱ्या वर्षी श्री वंदनीय दादांना भास्कररावांनी पीरवाडीला नेऊन नाथपंथांची दीक्षा दिली. ही दीक्षा म्हणजे वेदनांचा महापूर होता. दादा तेव्हा फक्त 3 वर्षाचे होते. इतक्या लहान वयात त्यांच्या उजव्या कानाच्या पाळीत मधोमध लांब टोकाचे दाभण टोचून आरपार भेक पाडायचे. पण त्यासाठी भूल देणे हा काही प्रकार त्या काळी नव्हताच. या दीक्षेची 2 बंधने असतात. एक भक्ताचे दुःख अडचणी ऐकल्या तरी त्या या कानाच्या त्या कानाला कळून न देणे व दुसरी भक्तांचे दुःख ऐकून
आपल्या मनात साठवणे व भक्ताला अपरिमित सुखाची अनुभूती देणे. तिसऱ्या वर्षी नाथपंतांची दीक्षा घराण्यात 7 पिढ्या दत्तभक्ती असल्यामुळे दत्तपंतांची व शालेय जीवनात तेली महाराजांची सेवा केल्यामुळे सुफी पंथाची अशा तिन्ही पंथांच्या दीक्षा अगदी नकळत देण्यात दिल्या गेल्या व त्या पंथांचे कार्य पुढे गुरुमार्गात कार्यान्वित झाले. दरवर्षी मोहरम महिन्यात 10 दिवस ताबूत बसत असत. विसर्जनाच्या आदल्या दिवशीची रात्र ही कत्ल की रात असे हा विधी मुसलमान धर्मपद्धतीप्रमाणे करण्यासाठी श्री दादांचे वडील त्यांना पीरवाडीला घेऊन जात असत. वयाच्या 3ऱ्याच वर्षी श्री दादांना फकीर केले होते. ही फकीरी त्यांनी 12 वर्षे केली होती. हिंदू मुसलमान असे वैमनस्य नसल्याने सर्वजण सर्व सण एकत्रच आनंदाने साजरा करीत. परमेश्वर एकच आहे अशी भावना सर्व समाजाची होती. त्यामुळे प्रार्थनेचा विषय हा एकच होता, जगाला सुख लाभावे, सत्कर्म योगे वेळ घालवावे. या संत वचनाप्रमाणे निदान काहीतरी सत्कर्म आपल्या हातून घडावे अशी जाणीव सर्वांना होत असे. भिक्षा मागण्यासाठी बरेच फकीर कोठोरा घेऊन येत असे. त्यांच्या दुसऱ्या हातात मोर्चेल असे. ते समोरील व्यक्तीच्या अंगावरून फिरत व म्हणत, दिया उसका भी भला, न दिया उसका भी भला. भला खुदा जिसने दिया तांबे का पैसा, उसको तू सोने का पैसा, 12 इमाम तुम्हारा भला करेगा. खाली 5 इमाम को याद करो, अल्लाह 5 फिर इस दुनिया को संभालने वाला आहे. हे बालपणीच श्री दादांवर असे एकत्वाचे संसार घडले होते. गुरु आज्ञेने श्री दादांनी जेव्हा हा गुरुमार्ग स्थापन केला तेव्हा सर्व धर्म समभाव किंवा केवळ मानवता धर्म हाच कार्याचा पाया ठरविला हे निश्चित. म्हणजे लहानपणीच त्यांच्यावरती असेच योग्य संस्कार झाले होते. म्हणून त्यांच्या पुढील कार्यामध्ये दादांची आपण जर शिकवण बघितली असेल तर सर्व धर्माचा समभाव त्यांनी केलेला आहे. सगळे पंथ आपल्यामध्ये आहेत आणि त्या पंथांची शिकवण दादांनी त्यांच्या कार्यातनं आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आता पीरवाडीच्या कोंडीबा महाराजांकडनं हे केल्यानंतर दादा दुसरे गुरु हे झाले. दादांनी दुसऱ्या गुरूंकडून शिकवण घेतली, ते म्हणजे तेली महाराज. आता त्यांच्याबद्दल सविस्तर वर्णन. उत्तम शिष्याला स्वतःच गुरु शोधत येतात. तद्वतच एके दिवशी श्री दादांचे वडील भास्करराव रस्त्यावरून जात असता शेजारच्या घरातून त्यांना बोलावणे आले. श्री भास्करराव समोर गेल्यावर श्री तेली बाबा म्हणाले, जा बाबा, तुझ्या घरची भाजी भाकरी मला पाठव. तुझ्या मोठ्या मुलाबरोबर, अर्थात मोठा मुलगा म्हणजे आपले सद्गुरुनाथ श्री दादा. घरून भाजी भाकरीचा डबा घेऊन श्री दादा तेली महाराजांसमोर उभे राहिले. मेथीची भाजी व ज्वारीची भाकरी बाबांची एक खासियत होती. ते त्या दिवशी भक्ताने दिलेल्या डब्यातील अन्न त्याच दिवशी कधीच खात नसत. तर तो डबा खोलीतील फळीवर ठेवून देत आणि मग केव्हा तरी 4-5 दिवसांनी खात असत. परंतु ते अन्न कधीही खराब होत नसे किंवा नासत नसे. ज्या दिवशी भक्ताच्या डब्यातील अन्न तेली बाबा सेवन करत असे तो दिवस त्या भक्ताच्या जीवनातील भाग्योदय असे. कारण त्या दिवशी त्याच्या अडचणीचे निवारण होत असे. अर्थात त्यामुळेच बाबा प्रसन्न होऊन आपल्यापाशी डबा केव्हा मागतील याची वाट प्रत्येक गावकरी बघत असे. हा अन्नब्रह्माचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला असे. श्री दादाने डबा कुठे ठेवू असे बाबांना विचारतात बाबांनी फळीकडे बोट दाखवले. श्री दादांनी डबा फळीवर ठेवला व नमस्कार करून जाण्यास सुटले. बाबांनी तसेच त्यांचा हात धरला व खाली बसण्याची खूण केली. प्रश्नार्थक मुद्देने श्री दादा खाली बसले व वाट बघू लागले की काही संवाद होईल. पण निरव शांतता. न दादा काय विचारत न बाबा काही बोलत होते. फक्त बाबांचे हातवारे चालू होते. दादांच्या बालबुद्धीला काही आकलन होईना. जाण्यास सुटले की बाबा हात धरून खाली बसवत. शाळेची वेळ ठेवून गेली की बाबा त्यांना घरी जाण्याची परवानगी देत असत. असे रोजच होऊ लागले. शाळेत दादांची गैरहजेरी लागली होती. एक दिवशी मुख्याध्यापकाने भास्कररावांना शाळेत बोलावून त्याबद्दल विचारले. कारण शाळेतील हुशार विद्यार्थ्यांमध्ये दादांची गणना होत होती.
आता रोजच्या गैरहजेरीमुळे अभ्यास बुडत होता. वार्षिक परीक्षा जवळ आली तेव्हा मुख्याध्यापकाने दादांना वडिलांना शाळेत घेऊन यावं सांगितले व दादांच्या शैक्षणिक अधोगतीबद्दल समज दिली. तेव्हा दादांचे वडील म्हणाले, दत्तात्रय तेली महाराजांकडे सेवेसाठी जातो, तुम्ही त्याची काळजी करू नका. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, तो परीक्षेला बसेल. एके दिवशी धीर देऊन दादाने बाबांना सांगितले की मी उद्यापासून येणार नाही, माझी वार्षिक परीक्षा आहे, अभ्यास केला पाहिजे. दादा पुढे काय बोलणार तोच बाबा उठून उभे राहिले आणि दादांच्या डोकीचे केस धरले व डोके गदागदा हलवत व गरजले की शिक शिक, कसा शिकतो ते बघतो, शिकून जगाला आग लावू नकोस, आग लागली आहे ती विझव. दादांच्या बालबुद्धीला अर्थ समजला नाही, फक्त परीक्षेचे नाव काढताच बाबा रागवले एवढेच कळले. घरी येऊन आपल्या वडिलांना त्यांनी हे सर्व सांगितले की मी आता याच्यापुढे बाबांकडे कधी जाणार नाही. ते रागवले. मी परीक्षेचे नाव काढताच वडील त्यावेळी काही बोलले नाही. नेहमीप्रमाणे दादा शाळेत गेले, परंतु अभ्यासात मन लागेना, अस्वस्थ वाटू लागले. बाबांचा चेहरा नजरेसमोर पुन्हा पुन्हा येऊ लागला. ही ओढ होती दादांना परब्रह्माने घातलेली साथ होती ती. परीक्षेचा निकाल लागला. पैकी गुण मिळवला. गुरुजींचा लाडका हुशार विद्यार्थी चक्क अनुत्तीर्ण झाला होता. त्याच्या मेंदूवर काय परिणाम झाला आहे का बघा, त्याला वैद्यानं दाखवा व पूर्ण बरा करा व पूर्ण बरा झाल्यावरच त्याला शाळेत आणा, असा सल्ला मुख्याध्यापकाने भास्कररावांना दिला. भास्करराव हसत हसत घरी आले आणि दादांना म्हणाले, चल आता तुझ्या मागची शाळेची, अभ्यासाची, परीक्षेची गुणबण नाही, तू आता पूर्ण वेळ बाबांची सेवा करू शकशील. अशा तऱ्हेने पुनश्च दादा परब्रह्माच्या सेवेत रुजू झाले. दादांचे जे वडील होते भास्करराव त्यांच्या घराण्यामध्ये 7 पिढ्या दत्तांची सेवा चालू होती. आणि त्यांचं भास्कररावांचं वैशिष्ट्य होतं की भास्करराव त्या काळामध्ये साताऱ्यातले श्रीमंत व्यक्तिमत्व होतं त्या काळामध्ये. आणि त्यांच्याकडे म्हणजे दादांच्या वडिलांकडे त्या काळामध्ये भरपूर पैसा होता. आणि त्या काळामध्ये सातारामध्ये कोणीही गुरु लेवलचा कुठलाही सद्ग्रस्त सातारामध्ये आल्यानंतर जेव्हा त्यांना कळायचं, दादांच्या वडिलांना तेव्हा कळायचं की कोणतरी असा सद्ग्रस्त या साताऱ्यामध्ये आला आहे, तर ते स्वतः त्यांना जाऊन भेटायचे आणि त्यांची काय सेवा असेल किंवा त्यांना काय दानधर्म करायचं ते त्यांना करायचे. त्याच्यामुळे जेव्हा दादांना परीक्षेमध्ये नापास झाल्यानंतर त्यांना काय वाईट वाटलं नाही, कारण तेली बाबांच्याबद्दल भास्कररावांना सगळं व्यवस्थित माहिती होतं आणि त्यांना 100% एवढी गॅरंटी होती की तेली बाबांकडे सेवा केल्यानंतर दादांचं भलंच होणार आहे. जरी तो परीक्षेत जरी नापास झाला तरी तो आयुष्यात पास होणार आहे काय. म्हणून ते इकडे उच्चार झालेला आहे की ते हसत हसत त्यांना घेऊन घरी आले. असाच इन्कम चालू होता. पुन्हा एकदा शाळेची वार्षिक परीक्षा जवळ येऊ लागल्यावर अभ्यासाला वेळ हवा असे वाटून श्री दादा बाबांना म्हणाले, बाबा माझी परीक्षा आता जवळ येऊ लागली आहे आणि अभ्यासाला वेळ पुरत नाही, तर काय करू. श्री बाबांनी पुन्हा परत तसेच श्री दादांचे केस धरले व म्हणाले, शिक शिक, कसा शिकतो तो बघतो, शिकून जगाला आग लावण्यापेक्षा जी आग लागली आहे, जगाला जी आग लागली आहे ती विझव. पुन्हा परीक्षा आली, निकाल लागला. पुन्हा दादा नापास झाले. श्री दादा अस्वस्थ झाले, मनाने खचले, विचारांचे काहूर मारले. घरातला मोठा मुलगा, शिक्षण नाही, उभा तरी कसा राहणार. शेवटी वडिलांना विचारले. वडील म्हणाले, महाराजांची आज्ञा होईल तसे कर. शेवटी महाराजांकडे जाऊन सर्व परिस्थिती निवेदन केले. आता पुढील आयुष्यात काय करू असा प्रश्न ऐकताच तेली बाबा म्हणाले, देवासारखा देव असून रडतोस काय. जन्माला येणारा मनुष्य कर्माला रडतो, तू तर देव आहेस. मी गेल्यावर ही प्रचिती तुला अनुभवास येईल, पण मी नसणार. शाणा हो, भैरवनाथांनी प्रकाश लाव असे सांगितले आहे. त्या वाक्याचा अर्थ ब्रह्म म्हणून विचार कर. जास्त बोलत जाऊ नकोस, नाहीतर बुडून मरशील. मग त्या काळामध्ये म्हणजे दादाने जवळजवळ शिक्षण परीक्षेत नापास झाल्यामुळे दादाने जवळजवळ शिक्षण सोडूनच दिलं होतं. आणि शिक्षण सोडून दिल्यामुळे सकाळी भैरवनाथांची आणि संध्याकाळी भैरवनाथांची सेवा करायची. आणि मधला जो काळ होता
या मधल्या काळामध्ये दादा पण यांची सेवा करायची, तेली महाराजांची सेवा करायची. मग तेली महाराजांची जेव्हा तेली महाराजच्या सेवेच्या नंतर दादा मग भैरवनाथांच्या सेवेमध्ये जेव्हा रजू झाले तर त्याचा पुढचा हा कालावधी आहे. कालांतराने तेली महाराज निजधामास गेले व श्री दादा आज्ञेप्रमाणे भैरवनाथांच्या सेवेत रजू झाले. नित्यनेमाने श्री दादा डोंगरावरील श्री भैरवनाथांच्या देवळात जात असत व सकाळ संध्याकाळ देवळात जाऊन दादा एकटेच सांजवात लावत असत. एके दिवशी त्यांना एक गुराखी भेटला. म्हणाला, पोरा, सांजवात लावायला येतोस तर तिथे खाली एक जिवंत झरा आहे, तिथे आंघोळ कर आणि मग देवासमोर बसून दिवा लाव. थोडा वेळ शांत बस, मग घरी जा. गुराख्याचे शब्द जणू ब्रह्मवाणीच होती. श्री दादा रोज स्नान करून श्री भैरवनाथांकडे सांजवात लावून बसू लागले. मात्र एकदा सकाळी श्री दादा व त्यांचे धाकटे बंधू रामभाऊ यांच्याबरोबर दर्शनास पूजा साहित्य घेऊन हळूहळू डोंगर चढत होते. तोच चिठीचा आवाज ऐकू लागला. समोर पंचमुखी श्री शेषनाग श्री भैरवनाथांचे जवळ बसलेले आहेत असे दृश्य दिसले. नतमस्तक होऊन दोघांनी लोटांगण घातले व शिटीचा आवाज तात्काळ बंद झाला. घरी येऊन ही हकीकत वडिलांना सांगितली व विचारले, हे सारे दृश्य भास होते की सत्य? वडील म्हणाले, श्री शेषांचे दर्शन होणे हा काही भास नव्हे आणि चमत्कारही नव्हे. तुला श्री शेषाने प्रत्यक्ष दर्शन दिले आहे. तत्क्षणी श्री दादाने ठाम निश्चय केला की यापुढे ज्या ज्या काही घटना घडतील त्यामागील कारणावस्था शोधून ते जगाला सांगण्याचे इष्ट कर्तव्य अंगीकारायचे. त्यात प्रत्येक घटनेची शास्त्रीय मीमांसा ही सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने शोधायची असा संकल्प केल्यापासून एक वेगळाच असा दिव्य अनुभव श्री दादांना येऊ लागला. एके दिवशी एक गंभीर असा ध्वनी आवाज येऊ लागला. प्रथम जरा कुतूहलाने मग शंकेने श्री दादा कानोसा घेऊन पाहू लागले. दृष्टीस तर काही पडत नाही, ध्वनी मात्र हळूहळू वाढत होता. श्री दादांचे त्यावेळी वय अंदाजे 10-12 वर्षाचे. बरोबर कोणीच नव्हते. देवळाबाहेर संध्याकाळचा धुसर सावल्याने देवळात नुकतीच पेटवलेली पणती, बाकी सारी निरव शांतता नि त्यात घुमणारा ध्वनी. आता हे भैरवनाथाचे जे मंदिर आहे इकडे सातारामध्ये, तिकडे दादांचं जिकडे बालपण गेले, दादा ज्या घरामध्ये राहत होते त्या घरापासून एक मैल 1.5 मैलावरती एका टेकडीवरती ते भैरवनाथाचं मंदिर होतं. आणि त्या काळामध्ये जे दादा जेव्हा सेवा करत होते तो एरिया होता जो निर्मनुष्य होता, म्हणजे तिकडे कोणीच राहत नव्हतं. फक्त ते तिकडे स्वयंभू भैरवनाथांचं स्वयंभू मंदिर तिकडे कोणाला तरी गावातल्या एका भटजीला म्हणजे ब्राह्मणाला दृष्टांत झाला होता आणि त्या ब्राह्मणाला सांगितलं होतं की माझं मंदिर तिकडे तू हे कर म्हणून. म्हणजे ते स्वयंभू भैरवनाथाची हे झाली होती, मूर्ती साताऱ्यामध्ये सापडली होती. ती तिकडे जाऊन त्या देवळावरती त्यांनी तसं भैरवनाथांची दृष्टांत देऊन त्यांना सांगितलं होतं की माझी तिकडे त्या टेकडीवरती स्थापना कर. आणि ती टेकडी होती ती गावापासून वेगळी होती आणि तिकडे कोणी मोस्टली कोण जात नव्हतं. म्हणजे ज्या भैरवनाथांची जी सेवा करायची तेवढीच जायचे. पण अजूनसुद्धा जर तुम्ही कधी गेला तिकडे तर त्या काही ठराविक वेळेमध्येच तिकडे माणसं असतात. बाकी कुठल्याही वेळेला तिकडे कोणी नसतं, कोणी तिकडे फिरकत सुद्धा नाही, असं ते स्थान आहे. आणि दादा त्यावेळी एकटे जायचे, म्हणजे 10-12 वर्षाचे होते काय. संध्याकाळचं धुसर सावले आणि देवळात नुसती पेटवली पणती, बाकी सारी निरव शांतता आणि त्यात घुमणारा ध्वनी. लहान वयात ते भीतीला कारण ठरले. पळत डोंगरावरनं उतरून दादा वडिलांना धापाट टाकून सांगू लागले, यापुढे मी भैरवनाथांकडे मला पाठवू नका, म्हणजे भैरवनाथाची सेवा मी यापुढे करणार नाही. आज संध्याकाळी ध्यान करीत असता मी भूताचा आवाज ऐकला. वडिलांनी शांतपणे सगळे ऐकून घेतले व हसू लागले व म्हणाले, अरे ते स्थान तर पवित्र आहे व स्वयंभू आहे, त्या ठिकाणी भूत येणे शक्यच नाही. तुला पुन्हा काहीतरी भास झाला असेल, चल मी येतो तुझ्याबरोबर. दोघेही डोंगरावर गेले. जवळपास कोणीच नव्हते. स्नान पूजा करून ध्यान करू लागताच पुन्हा तोच ध्वनी. श्री दादा घाबरले, परंतु वडील म्हणाले, अरे नीट ध्वनी ऐक, हा ध्वनी भूताचा नाही, या ध्वनीला सिंहनाद म्हणतात. जेव्हा देव प्रसन्न होतो
तेव्हाच हा नाद निर्माण होतो. हा ध्वनी नसून ओंकार आहे. तू जन्माला का आलास हे गुण आज मला समजले. भास्करराव वंदनीय दादांना समजूत घालवते. तुझी जी भीती होती की भूत आहे तेही बरोबर आहे. भूत याचा अर्थ एखादी व्यक्ती मृत झाल्यावर त्याची वासना इच्छा शिल्लक राहते, तेव्हा तो आत्मा त्याच्या इच्छा वासनेने हिंडत असतो. तसेच एखादी चांगली गोष्ट गतकाळात घडते व त्याची पुनरावृत्ती व्हावी म्हणून निसर्गसुद्धा भूतकाळाची जाणीव आम्हा मानवांना देतो. पण ज्ञानाच्या अभावी आपण निसर्गाच्या कृपेला पात्र होत नाही. तू जर भूत म्हणून श्री भैरवनाथांकडे आला नसतास तर तू जो ध्वनी आत्ता ऐकलास त्याला मुकला असतास. आता तुझी भीती गेली आहे. भवितव्यात कशा कशाचा लाभ होईल याचा विचार कर. अरे सर्वजण आज भूतभविष्य व वर्तमान या तिन्ही काळावर विश्वास ठेवून जगत आहे, परंतु ज्यामुळे निश्चित लाभ होणार आहे त्या देवावर विश्वास ठेवित नाही. त्या काळी ते आता ओंकाराचा जो ध्वनी प्राप्त झाला होता तेव्हा त्या काळात दादा शाळेत होते काय, म्हणजे शाळेत असताना त्यांना हे सगळे हे झालं होता. त्या काळी शाळेत संगीत विषय सर्वांना शिकवला जात असे, त्यामुळे श्री भैरवनाथांचा ध्वनी म्हणजे काय हे समजले. श्री दादांना सोपे झाले. पुढील वर्षभरात श्री दादांनी प्रत्यक्ष श्री भैरवनाथांकडून स्वयंभू ओंकार संगीतातल्या सप्तकाप्रमाणे संत गती पद्धतीने आत्मसात केला. पुढे हीच साधना निराकार तत्वासमोर करून ओंकार साधनेचे पूर्णत्व प्राप्त केले. श्री तेली महाराजांचे शब्द तू फक्त उभा आहेस बाकी सर्वे आडवे झाले आहेत या वाक्याचा अर्थ काय होता. कर्माच्या ऋणानुबंधाच्या ओझाने बाकी सर्व आडवे झाले आहेत, परंतु श्री दादा फक्त उभे आहेत. म्हणजे त्यांच्या मनाची अवस्था पूर्ण विकसित असल्यामुळे मानवी देहाबरोबरच आलेल्या सर्व कर्म ऋणानुबंधाचा उपयोग करून जगाला सशक्त बनवायचे आहे, जगाला संजीवनी द्यायची आहे. पुढील काळात जगात तुला चारा द्यायचा आहे. त्यासाठी कालाकालाने घे. शेवटी एक दिवस पौर्णिमा येईल व हीच पौर्णिमा तुझ्या जीवनात येणार आहे. श्री गुरुदेव तेली महाराजांनी भवितव्यासाठी श्री दादांना दिलेल्या कृपासेवा चारा म्हणजेच अन्नमय कोश. जगातील लोक आपल्या अन्नमय कोशातील सर्व मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी श्री गुरुपाशी येतात. जसजसा त्यांच्या अन्नमय कोशाचा विकास होत जाईल तसतसा त्यांच्या एक मागण्या पूर्ण होतील व श्री गुरूंचे महत्त्व त्यांना जाणवू लागेल. म्हणजेच गुरुपौर्णिमा उगवेल. लहानपणी श्री तेलीबाबांची सेवा करीत असताना एके दिवशी श्री तेलीबाबांनी फळीवरचे सर्व डबे परातीत एकत्र रिकामे करायला लावून त्यातील अन्नब्रह्म जगाला वाटायला सांगितले होते. त्या कृतीशी हा आशीर्वाद संबंधित आहे. माणसाच्या अन्नमय कोशात अनेक विषयांच्या इच्छा वासना उपस्थित असतात. हा कोश जोपर्यंत पूर्णतः विकसित होत नाही तोपर्यंत मनुष्य इच्छा वासना परते पुन्हा पुन्हा जन्म घेतो. आपल्या भक्तांच्या अन्नमय कोश पूर्णपणे विकसित करणे म्हणजे चारा देणे होय, परंतु हे कार्य काही सोपे नव्हते. त्यासाठी भक्तांच्या कलाकलानेच हे कार्य करणे आवश्यक होते व तेही अगदी सहजपणे भक्तांच्या नकळत जीवनाचे ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करीत असता कौटुंबिक कर्तव्यांकडे पाठ फिरवूनही चालत नाही. ही पूर्ण जाणीव श्री दादांना होतीच. स्वतःच्या कुटुंबाबरोबरच गुरुमार्गातील इतर सर्व भक्तांच्या पुढील पिढ्यांची तरतूद म्हणून श्री दादांनी सर्व भक्तांचे वंश कर्म ऋणमोचन प्रत्यक्ष करून व भवितव्यासाठी हा अलौकिक सिद्ध साधनांचा समावेश दैनंदिन प्रार्थनेत करून जणू काही आपल्या श्री गुरुनाथांना गुरुपौर्णिमेच्या ही गुरुदक्षिणा दिली. हे श्री दादांच्या जीवनातील खरे वैभव होय. शिकून जगाला आग लावू नकोस, आग लागली आहे ती विझव पुन्हा पुन्हा हे शब्द मनात गुंजी घालत होते. मग श्री दादांना अर्थ जाणवला तो असा, आज जगात विज्ञानाचा अपरिमित विकास होत आहे. तंत्रज्ञानाने जग संकुचित केले आहे, परंतु जगातून प्रेम त्याग सेवा इत्यादी नीतिमूल्य ही पदोपदी नष्ट होऊ लागली आहेत. या नेमतेपणाच्या आगीत सर्व जग हळपून निघते. अशावेळी प्रेम
ज्ञान सेवेच्या आधाराने जगाला सावरणे अत्यावश्यक आहे असा अर्थ जाणवताच श्री दादांनी शाळेतील विद्येला रामराम ठोकला व गुरुकृपेच्या ज्ञानाने जगाला लागलेली आग ही विझवण्याचा विडाच उचलला. आता हे सगळं दादांच्या बालपणी म्हणजे 10-12 वर्षापर्यंतचा सगळा कालावधी दादांनी गुरुमार्गामध्ये जे काही त्यांची जी सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या काळातलं या दोन्ही गुरूंकडून 3 म्हणजे 2 गुरु आणि 1 देव होता. म्हणजे कोंडिमा महाराज आणि तेली महाराज आणि भैरवनाथ. कोंडिमा महाराज हे नाथपंथी होते, तेली महाराज हे सुफीपंथी होते आणि भैरवनाथ हे दत्त होते. हे दत्तांचाच हे होतं. म्हणजे या तिन्ही दादांच्या बालपणीच या तिन्ही पंथांची दादांना शिकवण मिळाली होती आणि त्या शिकवणीचा दादांनी त्यांच्या कार्यामध्ये कसा उपयोग करून घेतला त्याबद्दल याच्या पुढे सगळं हे. एके दिवशी भास्करराव म्हणजे दादांच्या वडिलांच्या गॅरेजमधील एक कर्मचारी भास्कररावांकडे धावत आला व घाबऱ्या आवाजात भास्कररावांना म्हणाला, वर्कशॉपला आग लागली आहे. हे दादांच्या वडिलांचं साताऱ्यामध्ये मोटार गॅरेजचं वर्कशॉप होतं. तिकडे म्हणजे दोन्ही गोष्टी होत्या. त्यांचा ट्रान्सपोर्टचा धंदासुद्धा होता आणि त्यांचं स्वतःचं गॅरेजसुद्धा. आणि तो दादांचा ट्रान्सपोर्टचा धंदा असा होता की त्या एरियामध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये किंवा सातारा एरियामध्ये दुसरा कोणाचाही ट्रान्सपोर्टचा धंदा नव्हता. फक्त दादांच्या वडिलांचाच ट्रान्सपोर्टचा धंदा होता आणि त्यांचं स्वतःचं वर्कशॉप होतं. वर्कशॉपला आग लागली, लवकर चला. भास्करराव तातडीने तिकडे पोहोचले. तोपर्यंत आग पूर्ण भडकली होती व साऱ्या बसगाड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या होत्या. होत्याचे नव्हते झाले. श्री दादांच्या आजोबांना सातारात त्या काळी सोनेरी भागवत असे म्हणत असत. कारण त्यावेळी भागवत कुटुंबात भरपूर वैभव होते, श्रीमंती होती, पैशाची व मनाचीही. म्हणजे श्रीमंती नुसती पैशाची नव्हती, श्रीमंती त्यांच्या घरामध्ये मनाचीही होती. पाहता पाहता व्यवसाय पूर्ण मोडकळीस आला. वडिलांचा बस व्यवसायाला उतरती कळा लागली आणि घरामध्ये जे काय आर्थिक आवक यायचं बंद झालं होतं ते पाहून दादा अस्वस्थ झाले. कुटुंबातील वडील बंधू तेच होते. त्यांच्या मागे 7 भाऊ व 4 बहिणी असा एकूण परिवार होता. वडिलांची तब्येती ढासळू लागली. अशावेळी घरची कौटुंबिक जबाबदारी पेलण्याची तयारी त्यांनाच करायची होती. त्यातच श्री गुरूंनी दिलेली जबाबदारी जगाला सांभाळण्याची, ज्ञान देण्याची, मार्गदर्शन करण्याची तीही समर्थपणे पेलणे आवश्यक होते. एकूण काय प्रपंच व परमार्थ यांची सुंदर गुंफण बांधणे आवश्यक होते. नोकरीसाठी लागणारे शिक्षण, प्रशिक्षण किंवा अनुभव यापैकी पाठीशी काहीच नव्हते. ती केवळ सद्गुरू कृपा व त्यासाठी आवश्यक असलेली दृढ श्रद्धा व सबुरी. याच विश्वासावर श्री दादांनी जशी देवाची इच्छा असेल तसे घडेल. तो काळ दुसऱ्या विश्वयुद्धाचा होता. दुसरीकडे कुठेच नोकरी मिळत नसल्यामुळे दादाने मिलिटरीत भरती होण्याचे ठरवले. नोकरीसाठी अर्ज करताच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने तुला काय काम येते असे विचारले व मला मोटारचे काम येते. मोटारचे काम म्हणजे दादांचा मोटार गॅरेज असल्यामुळे दादा जेव्हा फावल्या वेळामध्ये जेव्हा मोटार गॅरेजमध्ये जाऊन बसायचे तेव्हा ते जे त्यांचे जे तिकडचे गॅरेजमधले जे वर्कर होते ते जे काय काम करत असे दादा त्यांचं हे करायचे, लक्ष देऊन बघायचे. आणि दादा असे स्मार्ट होते. दादा एकदम हुशार होते. त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी शिकायला काही वेळ लागला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्याने तुला काय काम होते असे विचारले तर मला मोठाचे काम होते असा उच्चार श्री गुरूंनी श्री दादांच्या मुखातून वधून घेतला. त्याप्रमाणे 6 महिन्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले व नंतर सुपरवायझर ही पोस्ट व वॉरंट ऑफिसर अशी बढती मिळाली. मिलिटरीत जाण्याने वंदनीय दादांना बगदाद, करबला, जेरुसलेम अशी पवित्र स्थानी पाहायला मिळाली. तेथून प्राप्त केलेला कृपाशीर्वाद गुरुकार्यात पुढे सहाय्यक ठरला. त्याशिवाय कामाव्यतिरिक्त जो वेळ मिळेल त्याशी दादा
श्री गुरूंकडून मिळालेली स्वयंभू ओंकार साधना नित्यनेमाने करत असत. या नोकरीमुळे श्री दादा कुटुंबापासून दूर राहिले तरी परमेश्वराच्या सान्निध्यात पुढील कार्याची दिशा काय असावी याचे विस्तृत नियोजन त्यांना आखता आले. 5 वर्षानंतर मिलिटरीतील नोकरी सोडून श्री दादा पुनश्च घरी आले. म्हणजे त्याच्यासाठी कारण होतं की दादांचे वडील श्री भास्करराव त्या काळामध्ये खूप आजारी होते. मग त्या वडिलांचे आजारपणामध्ये वडिलांना त्यांची देखभाल करण्यासाठी दादाने 5 वर्षानंतर मिलिटरीतील नोकरी सोडून म्हणजे अर्ली रिटायरमेंट घेऊन दादा परत घरी आले. तेव्हा त्यांचे वडील श्री भास्करराव थकले होते. ते म्हणाले, आता कुठेही जाऊ नकोस, जी तुला साधना भैरवनाथांकडून प्राप्त झाली आहे ती पुन्हा सुरू कर. त्यावर दादा उत्तरले की ती साधना मी नित्य म्हणजे दररोज झोपण्यापूर्वी अखंडितपणे करत आहे. ओंकार साधनेचा रियाज लढाईच्या धुमश्चक्रीत सुद्धा श्री दादाने चालूच ठेवला होता. श्री दादांचे उत्तर ऐकून वडिलांना अत्यंत समाधान व आनंद झाला. पुढे म्हणजे जेव्हा ते नोकरी सोडून परत जेव्हा पुढे दादा याला आले साताऱ्यात आले. मग साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी परत भैरवनाथांची सेवा सुरू केली होती. पुढे नोकरीसाठी श्री दादाने सातारून पुण्याला जायचे ठरवले. सातारून पुण्याला जायचे ठरवले. तोपर्यंत नित्य नियमाने श्री दादा भैरवनाथांच्या दर्शनात जात असत. एके दिवशी परमपूज्य श्री साईबाबांचे नाव ऐकले आहेस का असं म्हणजे भैरवनाथांचा तेव्हा दादांना जो ध्वनी आला तो जेव्हा भैरवनाथांच्या सेवेला जेव्हा दादा वरती भैरवनाथांच्या देवात जात असे तेव्हा एके दिवशी दादांना भैरवनाथांनी जो उच्चार केला तो दादांना आला आणि त्यांनी भैरवनाथांनी त्याला सांगितलं, भवितव्यात त्यांची सेवा कर व आज्ञापालन कर, त्यात तुझे व इतरांचे कल्याण होईल. असा ध्वनी श्री दादांना ऐकू आला. श्री भैरवनाथांच्या आज्ञेप्रमाणे श्री दादांनी पुण्याला सरकारी नोकरी धरली व परमपूज्य श्री साईबाबांचा लहान फोटो आणून सेवा सुरू केली. माध्यमाला प्रथम निराकार तत्वाशी एकरूपणासाठी प्रतीक किंवा प्रतिमा यांची गरज लागतेच. त्याप्रमाणे श्री दादांनी श्री साईबाबांचा फोटोसमोर बसून साधना करू लागले. हळूहळू समोर येण्याच्या व्यक्तींचे भूत भविष्य श्री दादांना समजू लागले. दादांना म्हणजे मग त्यांना जेव्हा भूत भविष्य दादांना त्या काळात जेव्हा दादांच्या साईबाबांच्या फोटो समोर बसून दादा नित्य नियमाने सेवा करू लागले तेव्हा मग त्यांना जे येणारे भक्तभाविक तिकडे त्यांच्याकडे यायला लागले. भक्तभाविक जेव्हा यायला लागले तेव्हा त्यांना भक्तभाविकांचं भूत आणि भविष्य पण दिसायला लागले. मग ॲक्च्युली त्यावेळेला त्यांनी हळूहळू कामकाजाला सुरुवात केली होती. त्यांच्या पुण्याला ज्या ठिकाणी ते राहायला होते तिकडे त्यांनी कामकाजाला सुरुवात केली होती. दादांना साईबाबांचे दर्शन व्हावे याची सारखी तळमळ लागली होती. त्यामुळेच एका गुरुवारी रात्री दादा बाबांच्या फोटोसमोर बसले असता साईबाबांनी दादांच्या डोक्याला हळूवार स्पर्श केला. तेव्हा दादांना साईबाबांशी काय बोलावे हे सुचेना. तरी दादा बोलले, माझ्या हातून जगाची सेवा घडते. आपण सद्गुरूंच्या ठिकाणी आहात. हे जग भवितव्यात कसे सुखी होईल ही तळमळ लागली आहे. तेव्हा बाबा म्हणाले, सुखाची गुरुकिल्ली माझ्या नावात आहे. दादा म्हणाले की मला आपले स्मरण व नामस्मरण सुद्धा करता येत नाही. भैरवनाथांनी आज्ञा दिली की भवितव्यात हे जग तुमच्याशिवाय जगू शकणार नाही, म्हणून आपण जे आज्ञा कराल त्याप्रमाणे वागेन. शिकण्याची खूप इच्छा होती, पण तेली बाबांनी सांगितले होते की शिकून जगाला आग लावू नकोस, लागलेली आग विझव. तेव्हा माझ्या कायावाचा मनाला ज्ञान द्या, एवढीच प्रार्थना त्यांनी साईबाबांना केली. कामानिमित्त येणाऱ्या भक्तभाविकांची संख्या वाढत होती. तेव्हा श्री दादांना प्रामुख्याने 3 दोषांची जाणीव होऊ लागली. एकतर म्हणजे जे कोणी भक्तभाविक दादांच्याकडे कामकाजाला येत होते ते कामकाजामध्ये जे काय ते प्रश्न विचारायचे तेव्हा दादांच्याकडे, तेव्हा त्याच्यामध्ये सगळेच म्हणजे 90% जास्ती प्रश्न हे विद्यानाश, संपत्तीनाश व संततीनाश
या दोषांचे होते. ते या दोषांचे निवारण म्हणजे तेव्हा त्या दादांना फक्त एकच तळमळ लागली होती की एवढी जे भक्त भाविक येतात त्यांच्याकडे फक्त हेच दोष आहेत, मग या दोषातून त्यांना गुरुकृपेने कसं बाहेर काढता येईल. म्हणून दादाने हा प्रश्न साईबाबांना विचारला. या दोषांचे निवारण गुरुकृपेने करता येईल किंवा नाही असे विचार सारखे मनात येऊ लागले. तेव्हा परमपूज्य श्री साईबाबा म्हणाले, लहान तोंडी मोठा घास एकदम घेऊ नकोस, घास तसाच राहील व तोंड मात्र फाटेल. मग श्री दादाने विचार केला की योग्य वेळ जेव्हा आज्ञा होईल तेव्हाच त्यांच्या कृपेने या प्रश्नाचे उत्तर मिळेल. शेवटी गुरुच हे श्रेष्ठ साधन, ते जोडणे पूर्व पुण्याने प्राप्त होते. काही झाले तरी श्री गुरूंना अंतर द्यायचे नाही. साधक अवस्थेत साधकाला कुतूहल वाटणे अगदी स्वाभाविक आहे, पण एकदा आपले नामितत्व निश्चित झाले की विचारलेल्या प्रश्नांचे समर्थन होईपर्यंत साधकाने शांत राहणे हिताचे आहे. त्याप्रमाणेच श्री दादाने त्याप्रमाणेच केले. एके दिवशी परमपूज्य बाबांनी सांगितले की जो प्रश्न मला विचारला होतास त्या प्रश्नासंबंधी माझा आशीर्वाद आहे, पण तुला साधना कराव्याच पाहिजे. गुरुमार्गात एकदा उचललेले पाऊल म्हणजे शिळेवरची रेघ, त्याप्रमाणे वागावंच पाहिजे. नाहीतर आज होकार देशील व मागावून मला मार्ग झेपत नाही असे म्हणशील, पण असे म्हणून चालणार नाही. तेव्हा अगोदर विचार कर. श्री दादाने विचार केला व नंतर म्हणाले, माझे हित कशात आहे हे आपल्याला जास्त माहीत आहे, तेव्हा आपण आज्ञा कराल त्याप्रमाणे मी वागेन. परमपूज्य श्री बाबांनी सांगितले, तू नोकरी एकाचीच कर. नोकरी एकाची व भाकरी दुसऱ्याची अशी अवस्था असून चालणार नाही. याचा अर्थ समजून श्री दादांनी सरकारी नोकरी सोडली व पुढील आज्ञासंबंधी परमपूज्य श्री बाबांना विचारणा केली. परमपूज्य बाबांनी आज्ञा दिली, श्री क्षेत्र औदुंबरला जा, तिथे राहून श्री दत्ताची सेवा कर. जे प्रश्न तू विचारले आहेस ते तसे विचारणा करून निवारण होणार नाही. प्रथम 2 साधना सिद्ध कराव्यास पाहिजे, एक निराकरण व दुसरी निवारण. या दोन्हीसाठी ही सेवा करायची आहे. त्यासाठी तुझा संकल्प तयार पाहिजे. ज्या प्रश्नांची विचारणा आहे त्यांचा समावेश त्या संकल्पनात त्यांचा उच्चार केला गेला पाहिजे. आणि हे सर्व जर सिद्ध करायचे असेल तर पुढील आज्ञा होईपर्यंत श्री गुरुचरित्राचे पारायण कर. रोज 5 करी माधुकरी माग. मग वास्तव श्री क्षेत्र औदुंबर येथेच कर. मग त्याप्रमाणे जशी आज्ञा केली काय त्याप्रमाणे मग दादानी जे काय पुढे गुरुमार्गात या गोष्टीला महत्त्व आहे त्या गोष्टी कशा केल्या त्याचे पुढे म्हणजे औदुंबरला जाऊन दादानी काय सेवा केल्या, कसं गुरुमार्गामध्ये कामकाजामध्ये विद्यानाश, संततीनाश आणि संपत्तीनाश या दोषांचं निवारण कसं होईल त्यासाठी ज्या काही सेवा दादानं कराव्याच्या होत्या त्या दादांनी त्या कशा केल्या त्याच्या पुढचं निवेदन इकडे आहे. गुरुमार्गात मानणे या क्रियेला अतिशय महत्त्व आहे. आपल्यापेक्षा ज्येष्ठ, श्रेष्ठ व ज्ञानी असे कोणी आहे असे मानून त्यांच्या इच्छेचा मान असे कोणी आहे असे मानून त्यांच्या इच्छेचा मान ठेवणे, आज्ञेचे पालन करणे हे सर्वात श्रेष्ठ साधन असते. श्री दादांनी प्रथम आपल्या बालपणात स्वतःच्या वडिलांच्या इच्छेला मान दिला व श्री तेली महाराजांची सेवा केली. नंतर श्री तेली महाराजांची आज्ञा मानली व तेली महाराजांनी आज्ञा केल्याप्रमाणे भैरवनाथांच्या सेवेत रुजू झाले. भैरवनाथांची सेवा करत असताना श्री भैरवनाथांचे आदेश म्हणून श्री साईबाबांच्या सेवेत आले. साईबाबांची सेवा करत असताना आपले सर्वच त्यांनी त्या सेवेत झोकून दिले व पुढे श्री साईबाबांच्या आज्ञेला मानून श्री क्षेत्र औदुंबर येथे दत्तात्रयांच्या सेवेत साधक अवस्थेचा त्यांनी प्रारंभ केला. श्री गुरुंना प्रतिप्रश्न विचारणे म्हणजे गुरूंवरच अविश्वास दाखवणे ही जाणीव झाल्यावर केवळ श्रद्धा व सबुरी ठेवून श्री दादांनी गुरु आज्ञेचे अखेरपर्यंत तंतोतंत पालन केले. श्री सद्गुरू आज्ञानुसार श्री दादांनी श्री क्षेत्र औदुंबर येथे वास्तव्य करून जगताच्या कल्याणासाठी सेवा सुरू केली. निराकरण व निवारण या 2 सिद्धतांच्या पूर्ततेसाठी जी सेवा करायची होती त्यासाठी प्रथम संकल्प करणे आवश्यक होते व या संकल्पनेतून
कुटुंबातील विद्या, संपत्ती, संततीनाश यांच्या निवारणासाठी स्पष्ट उच्चार करून निवारण प्राप्त करायचे होते. शीख क्षेत्री वास्तव करीत असता ही बंधने काही बंधने तिकडे पाळायची होती. ती काय बंधने पाळायची होती ती पुढीलप्रमाणे. पुढील म्हणजे औदुंबर क्षेत्री गेल्यानंतर पुढील आज्ञा होईपर्यंत गुरुचरित्राचे पारायण करायचे दररोज. काय रोज 5 घरी माधुकरी मागायची. शीख क्षेत्र सोडून अन्यत्र कुठेही जायचं नाही. शीख क्षेत्रातील वास्तव्य केवळ एक ओवरीत करावे. एक ओवरी म्हणजे अशी एक छोटीशी झोपडीवजा जागा असते आणि त्याच्या पुढची बाजू मोकळी, वरची बाजू मोकळी सगळं, आणि त्यामध्येच राहून तुमचं सगळं हे करायचं. अंथरूण व पांघरूण म्हणून एकच कांबळे वापरावे. नित्य साधनेसाठी एकच दर्भासन असावे. रोज नदीत त्रिकाल स्नान करावे व ओलेतीच श्री गुरुचरित्राचे पारायण करावे. रोज संध्याकाळी नंतर नदीपलीकडील असलेल्या श्री भुवनेश्वरी देवीच्या देवळात जाऊन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नमस्तुते हा महामंत्राचा 108 वेळा जप करणे. 5 घरातून माधुकरी मागून आणल्यावर ती नदीच्या पाण्यात बुचकाळावी. नंतर तिचे 4 भाग करावे. एक भाग भूचरांना द्यायचा, दुसरा जलचरांना द्यायचा, तिसरा नभचरांना म्हणजे पक्ष्यांना व चौथा भाग स्वतः सेवन करायचा, तो पण त्या पाण्यात बुडवायचा. त्यातील सर्व मीठ तिकीट काढून नुसते अळणी अन्न खायचे. आणि हे असं दादानी 2.5 वर्ष केलं. म्हणजे नुसता तुम्ही विचार करा, एक दिवस तुम्ही अळणी जेवून बघा. काय 10 वेळा बायकोच्या नावाने तुम्ही शिव्या घालाल. पण दादाने ते सगळं 2.5 वर्ष ते तसं केलं. 2.5 वर्ष एकदाच, आणि ते सुद्धा परत एकदाच जेवायचं. सकाळी फक्त एकदाच जेवायचं. पुनश्च भूक लागल्यास केवळ नदीचे जलप्राशन करायचे. म्हणजे रात्री जर भूक लागली तर खाली नदी होती, त्या नदीचं जलप्राशन करायचं आणि हे करायचं. आणि अनवाणी राहावे. तसेच केसाला हे नाही करायचं. केस जसे आहे तसं, म्हणजे केस कापायचे नाही, काय नाही तसंच. परमपूज्य श्री बाबांच्या आज्ञेप्रमाणे अशी ही सर्व बंधने जास्तीत जास्त काटेकोरपणे पालन करण्याचे व्रत श्री दादाने स्वच्छेने स्वीकारले. या 2.5 वर्षाच्या कालावधीत श्री दादांची अवस्था सेवकरी अशी होती. सेवक ते मागे हे सगळं त्याच्याबद्दल मी वर्णन केलेलं आहे. म्हणजे जेव्हा दादांच्या कार्याच्याबद्दल हे राहिलं होतं की सेवक बरेच असतात व सेवेकरी वेगळाच असतो, ते तेव्हा हे जे दादा सेवेकरी झाले होते त्याबद्दल पुनश्चा पॅरेग्राफ आहे, तो मी काय परत वाचत नाही. औदुंबरला आल्यावर लगेच येणाऱ्या पंचमीला श्री शेषानी दर्शन दिले व पुढील कार्य किती कठीण आहे याची सूचना दिली. गुरुचरित्राचे वाचन व माधुकरी ही दत्त उपासनेतील महत्त्वाची अंगे आहेत. गुरुचरित्रात 52 अध्याय असून ते जगाचे कल्याण करण्यासाठीच 52 प्रकारच आहेत व जो भक्त येईल त्याची अडचण 52 आठवड्यात निवारण झाली पाहिजे. दादाने औदुंबर सेवेतील सतत हा ग्रंथ वाचून त्यातील विज्ञान जाणून घेतले व त्यातील तत्वांचा पुढे कार्यात उपयोग केला. दादांची जी काही निराकरणं आहेत, कामकाजातील जी काही निराकरणं आहेत ती दादाने बरोबर 52 आठवड्यातच बसवलेली आहेत. आणि 52 आठवड्यामध्ये दादा आपल्याकडनं सगळ्या सेवा करून घेतात. आणि नंतर जो दादांचा कार्याचा भाग जो आहे जे प्रतिमा काय, मग 52 आठवड्यानंतर सेवा करून झाल्यानंतर जर तो भक्त भाविक इकडे टिकला, म्हणजे असे कितीतरी भक्त भाविक आहेत ते तिथपर्यंत टिकत नाही, ते त्यांना त्यांचं साध्य करायचं असते ते करून निघून जातात. म्हणजे दादांकडे आलेला भक्त भाविक असाच कधी जात नाही. दादा कुठल्याही भक्त भाविकाला असाच जाऊन देत नाही. त्याचं काय नाही काहीतरी भलं करूनच तो तिकडनं जातो. तो परत आला तर त्याचं हे म्हणजे ते दादांचीच आणि बाबांचीच इच्छा, तो इकडे असणं, तो इकडे टिकून राहणं हे आपल्या कोणाच्याही हातात नाही. आपण टिकून राहणं हे सगळं त्यांच्या गुरूंच्यावरती आहे. मग त्याच्यासाठी मग औदुंबरच्या सेवेतनं सगळं त्यांनी करून घेतल्यानंतर आता
औदुंबरच्या वास्तवात दादांनी प्रथमतः दैहिक माध्यमांचा अभ्यास केला व दादांच्या संपूर्ण कार्याचे केंद्र दैहिक माध्यमांभोवती गुंफले गेलेले आहे. 84 लक्ष योनीतून उत्क्रांत होऊन हा मनुष्य देह प्राप्त झाला. आता ह्या देहाची उत्क्रांती करायची म्हणजे विकास करायचा व देहाचा विकास म्हणजे देहातील सर्व माध्यमे आहेत त्यांचा विकास करायचा. त्यांचा विकास करायचा म्हणजे ही सर्व माध्यमे धर्माप्रमाणे वागतील व कार्य करतील असा त्यांना वाव द्यायचा. आता म्हणजे हे मगाशी ते मी सांगितलं की याच्या पुढचे विषय आहेत कर्मानुबंध व दुःखाचे प्रकार, विमोचने व गुरुमार्गातील दीक्षा. मग हे जे आता म्हणजे दादाने जे तिकडे औदुंबरच्या सेवेत जे काय प्राप्त केलं त्याच्यानंतर औदुंबरच्या सेवा प्राप्त झाल्यानंतर दादा परत स्वघरी आले. मग स्वघरी आलेल्यानंतर परत त्यांना हे झालं गुरूंच्याकडनं आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी म्हणजे मग त्यांना ओंकार साधना शिकून घ्यायला सांगितली. मग ओंकार साधना शिकण्यासाठी त्यांना नरसोबाच्या वाडीला जायला सांगितलं. नरसोबाच्या वाडीतील नरसिंह सेरोतीकडनं ओंकार प्राप्त करून घ्यायला सांगितलं. मग तिकडे गेल्यानंतर वाडीची आवड आहे. मग त्याच्यासाठी जे काय करायचं साध्य करायचं ते आता याच्या पुढे पण त्यातलं मी थोडं सगळं सांगत पुढे जातो. दैहिक माध्यमांचे काया वाचा मन हे 3 भाग आहेत. काया म्हणजे स्थूल देह, वाचा म्हणजे सूक्ष्म देह व मन म्हणजे कारण देह. आपले बाह्य स्वरूपातील दिसणारे शरीर म्हणजे स्थूल देह हा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूत तत्वाने बनलेला असतो. दादांच्या अभ्यासानुसार माणसाच्या जन्माचे 3 प्रकार असतात. एक कर्मपरत्वे, दुसरा कार्यपरत्वे आणि तिसरा कारणपरत्वे. कर्मपरत्वे जन्मामध्ये यामध्ये आणखीन 2 प्रकार असतात. एक इच्छापरत्वे, त्यात दैहिक शक्ती पृथ्वी प्लस आप 50-50% असते. आत्मिक शक्ती तेज अधिक वायू अधिक आकाश हे मिळून सगळं 50% असते. इच्छापरत्वे जन्मात जीवन सरळ व्यतीत होते. दुसरा म्हणजे वासनापरत्वे जन्म, या दैहिक शक्ती व दैहिक शक्ती पृथ्वी व आप हे 75% असते. आत्मिक शक्ती तेज अधिक आकाश हे 25% असते. म्हणजे वासनापरत्वे जन्मात जीवन सरळ व्यतीत होत नाही. कार्यपरत्वे जन्म यामध्ये त्या काळात आवश्यकतेनुसार काही ठराविक कार्य करण्यासाठी जन्म प्राप्त करणे. उदाहरणार्थ म्हणजे या कार्यपरत्वे जन्मामध्ये जे जन्म घेणारे जे आत्मे असतात ते पुढे होऊन समाजसुधारक अथवा शास्त्रज्ञ इत्यादी होतात. कारणपरत्वे जन्म यामध्ये मानवाला जीवनाचे ज्ञान करून देण्यासाठी त्या जन्मात त्या काळात जन्म घेतलेले अवतारी पुरुष, उदाहरणार्थ साधू, संत, सद्गुरू होत. आता औदुंबरच्या सेवेमध्ये जेव्हा दादा सेवा करत होते तेव्हा कार्यात सुफी विभूतींचा सहभाग झाला. म्हणजे औदुंबर येथे वास्तवात दादांना एके दिवशी रात्री स्वप्नात 5 समाध्या दिसल्या. काही दिवसांनी एक डोंगर व एक दर्गा दिसला व आवाज आला, पूर्वजन्मी तू मुसलमान होतास व त्या काळात तू फकीर होतास. इतनी याद बहुत है और ज़्यादा खोजने मत जाना. दादा उठून बसले. या सर्वांचा अर्थ दादांना कळेना. तेव्हा पुन्हा आवाज आला, इंसान जाग उठा, अपना काम हो गया. दादांना या वाक्याचा अर्थ कळेना. कोण माणूस, कोणाचे काम, कसले काम आणि हे कोण बोलले. माणूस म्हणजे त्यानंतर जे दादांना कळलं ते माणूस म्हणजे आपले दादा जागे झाले म्हणजे जागृत झाले. कार्याच्या दृष्टीने त्यांचे अस्तित्व प्रकट झाले. हे वाक्य ते बोलले होते. हाजी मलंग बाबा त्यांचे म्हणजे हे जे बोलले होते ते हाजी मलंग बाबा होते. हाजी मलंग बाबांचे कोणते काम होते तर त्यांना त्यांच्या कार्यासाठी योग्य असे माध्यम हवे होते, मध्यस्थ हवा होता व तो दादांच्या रूपाने त्यांना मिळाला होता. म्हणून ते जे वरचं वाक्य जे आहे की इंसान जाग उठा, अपना काम हो गया. दादाने म्हणजे तो इंसान जाग उठा म्हणजे दादांकडून कार्य करून घेण्यासाठी हाजी मलंग बाबांना दादांची गरज होती आणि त्यासाठी दादांच्या आपल्या कार्यामध्ये हाजी मलंग बाबांनी येऊन पुढे कार्य केले. आज जगात सर्वत्र अज्ञान, अंधश्रद्धा, अयोग्य आचरण याच्यामुळे जगाची जी अपक्रांती होत आहे ती होऊ नये
ही परमेश्वराची इच्छा आहे व त्यानेच विभूतींना जगाच्या उद्धाराचे कार्य सोपवले आहे. त्यासाठी या विभूतींनी या 800 ते 900 वर्षापासून 7व्या लोकात म्हणजे म्हणजे ज्या ज्या विभूती दादांची वाट बघत बसले होते ते जवळजवळ 7व्या लोकामध्ये 700 ते 800 वर्षापासून बसल्या होत्या. त्या कुठल्या विभूती आहेत? पहिली सुफी विभूती परमपूज्य हाजी बाबा, दुसरी सुफी विभूती परमपूज्य जिलानी बाबा, तिसरी सुफी विभूती परमपूज्य मोहिउद्दीन चिश्ती म्हणजे ख्वाजा गरीब नवाज, चौथी सुफी विभूती परमपूज्य सलीम बाबा, पाचवी सुफी विभूती परमपूज्य कुतुबुद्दीन बाबा व 6वी सुफी विभूती परमपूज्य ख्वाजा बंदे नवाज. त्यांच्या जीवनकाळामध्ये त्यांना कठोर तपस्या करून व सत्कर्म करून ही उच्च अवस्था प्राप्त करून घेतली. त्यांनी त्या काळात त्यांनी उच्च विभूती सगळ्या प्राप्त करून घेतल्या होत्या, पण त्या परत पृथ्वी तलावरती येत नाहीत. त्या परत कारण पृथ्वी तलावरती आला तर परत मनुष्य जन्म, आणि मनुष्य जन्म झाले की मग परत सगळे ऋणानुबद्ध म्हणून ते जन्म घेत नाही. ते असं एखादं माध्यम शोधत असतात की असं पवित्र माध्यम त्यांना हवं असतं की ते त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी त्यांना उपयोगी पडेल. आणि त्या 700-800 वर्षामध्ये त्यांना तसा माध्यम सापडलं नाही, आणि ते फक्त आपले दादा गुरु, त्या गुरूंसाठी हे सगळ्या विभूती दादांच्या जन्मासाठी थांबल्या होत्या. त्यांच्या जीवनकाळात त्यांना कठोर तपस्या करून व सत्कर्म करून ही उच्च अवस्था प्राप्त करून घेतली. या विभूती परत भूतलावर येत नाही, पण त्यांना परमेश्वराच्या आज्ञेने पृथ्वी तलावर कार्य करायचं आहे. त्यासाठी त्यांना एक पवित्र माध्यमाची गरज भासते व ते माध्यम म्हणजे आपले दादा. लोककल्याणाची तळमळ असणारे दादा त्यांना भेटले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला व ते आपली ओळख देत कार्यात सहभागी झाले व त्या सर्व विभूतीने आपल्या सर्व सिद्धी, सर्व शक्ती, सर्व आशीर्वाद दादांना प्रदान केले. दादांनी पण या सर्व विभूतींकडून भक्तांच्या कल्याणासाठी योग्य तेच घेतले. दादांच्या कार्यातील खालील विभूतींचा सहभाग व मार्गदर्शन. एक सुफी विभूती परमपूज्य हाजी मलंग बाबा यांचं स्थान आहे महाराष्ट्रात कल्याण येथे व दादांच्या कार्यात सर्वात प्रथम सुफी विभूती येऊन दादांना योग्य ते मार्गदर्शन व कामकाजात संचार अवस्थेत येऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच वंशविमनाची सुरुवात व हवने मलंगडावर झाली व जन्म व जीवन उत्पत्ती मीमांसा समजावून देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले. वास्तु अक्षता व वास्तुप्रसाद निराकारणे मलंग बाबांची देणगी आहेत. गोरक्षनाथांचे कार्यातील आगमन मलंग बाबांच्या कृपेने झाले. मातृपितृ ऋणानुबंध सांभाळाचे कार्य मलंग बाबांकडे आहे. दुसरी सुफी विभूती परमपूज्य जिलानी बाबा, स्थान बगदाद, अरबस्तान. मरणोत्तर जीवन उत्पत्ती याबद्दल शास्त्रीय कारणमीमांसा, मंत्रसिद्धीचा कार्यमार्ग, गुरुमार्ग शिस्त, संवेदना सिद्ध प्राप्ती, जन्मकर्म ऋणानुबंध जिलानी बाबांकडे आहे. सुफी विभूती तिसरी सुफी विभूती परमपूज्य मोहिउद्दीन चिश्ती, स्थान अजमेर, राजस्थान. नरजन्म श्रेष्ठ का व जन्माचे कारण याची शास्त्रीय मीमांसा वंदनीय दादांना यांची शास्त्रीय मीमांसा त्यांनी केली. वंदनीय दादांना पंत महाराजांकडे जाण्याची आज्ञा व कार्यात पंत महाराजांकडून आरती साधना देणगी जी आपल्याला प्राप्त झाली आरती साधण्याची ती मोहिउद्दीन चिश्तीच्याकडून प्राप्त झाली. म्हणजे त्याने दादांना पंत महाराजांकडे पळवलं. पंत महाराजांकडे दादा जाऊन त्याने त्यांच्या दत्त प्रेम लहरीमधनं काही पदं निवडली आणि त्यांना चाली देऊन ती आपल्या कामकाजामध्ये म्हणजे आपल्या मार्गामध्ये आरती घेऊन ते सुद्धा एक प्रकारचं त्याच्यातनं सुद्धा जेव्हा त्या आरत्या इकडे आपण करतो त्यातनं सुद्धा विमोचन होतात. वास्तूचा आशीर्वाद हा मोहिउद्दीन चिश्ती विभूतींकडे आपल्याला प्राप्त झाला आणि त्यांच्याकडे इतरेजण ऋणानुबंध सोपवला गेलेला आहे. चौथी विभूती परमपूज्य सलीम बाबा, त्यांचं स्थान फतेपूर सिक्री, उत्तर प्रदेशमध्ये. महान ब्रह्मटाला लहान करण्याची युक्ती विशद करून महारुद्र सवाकाराबद्दल मार्गदर्शन, नादरूपी ओम सौम्य करण्याचे मार्गदर्शन केले.
संततीचा आशीर्वाद सलीमबाबांकडे आहे आणि त्यांच्याकडे देवादिवादिक ऋणानुबंध सोपवलेले आहे. पाचवी सुविभूती परमपूज्य कुतुबुद्दीन बाबा, स्थान दिल्ली, त्यांचं पण कार्य, त्यांनी पण ओम सोंबे करण्याबाबत मार्गदर्शन व दादांना आशीर्वाद दिला. कारण दीक्षेचं पूर्ण मार्गदर्शन त्यांनी आपल्या कार्यामध्ये कुतुबुद्दीन बाबांनी केले. आणि अंत्येष्टीची प्रार्थना आपल्याकडे बोलली जाते, ती अंत्येष्टीची प्रार्थनासुद्धा कुतुबुद्दीन बाबांनी या आपल्या कार्यात समाविष्ट केलेली आहे. सहावी विभूती परमपूज्य ख्वाजा बंदे नवाज, स्थान गुलबर्गा, कर्नाटक. उरूस साजरा करण्यातून काय बोध घ्यावा याचे विवेचन व मानवी देहात बुद्धी व मन याची चेतना व चैतन्य यांच्या कार्याबद्दल विवेचन. आणि आपण जे दर उत्सवाला राष्ट्रोत्तराची जी प्रार्थना आपण बोलतो, ती राष्ट्रोत्तराची प्रार्थना आपल्याला ख्वाजा बंदे नवाजकडनं मिळालेली आहे आणि त्यांच्याकडे जन्मजन्मांतराचा ऋणानुबंध सोपवलेला आहे. परमपूज्य बाबांच्या आज्ञेनुसार दादाने श्री क्षेत्र औदुंबर येथे वास्तव करून श्री दत्त महाराजांच्या आज्ञेनुसार 2.5 वर्ष सेवा केली. रोज सकाळी ओंकार संधान, गुरुचरित्राचे पारायण, दुपारी माधुकरी मागून ग्रहण करणे, संध्याकाळी वाचलेल्या गुरुचरित्राचे मनन करणे व नदी पलीकडे जाऊन श्री भुवनेश्वरी देवीच्या मंदिरात 11 वेळा मंत्राचा जप करणे. रात्री झोपण्यापूर्वी 1100 वेळा नामस्मरण करणे, अशी सेवा अखंड चालू होती. श्री क्षेत्र औदुंबर येथील सेवेत निराकरण व निवारण हे साधन सिद्ध झाले. औदुंबर येथे परमपूज्य जिलानी बाबा व परमपूज्य हाजी मलंग बाबा या सुविभूतींचे मार्गदर्शन झाले. परमपूज्य हाजी मलंग बाबाच्या मार्गदर्शनानुसार वंशविमोचन व परमपूज्य जिलानी बाबा यांच्या मार्गदर्शनानुसार कर्मविमोचन ही साधन सिद्ध झाले व परलोकाचा अभ्यास झाला. श्री सद्गुरुनाथ दादांच्या औदुंबर येथील सेवा 1 वर्ष पूर्ण झाल्यावर एक दिवशी पहाटे 3-3:30 वाजता नदीवरून आंघोळ करून येत असताना औदुंबरच्या झाडाखाली श्री गोरक्षनाथांनी दर्शन दिले. श्री गोरक्षनाथांनी त्यांना मार्गदर्शन केले की 1 वर्षाची सेवा झालेली आहे व आता परलोक सिद्धता व परकाया प्रवेश हे साधन सिद्ध करायचे आहे, कारण ते पुढील कार्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यानुसार सद्गुरुनाथ दादांनी साधना चालू केली. इहलोक सुखी करावायचा असेल तर परलोकांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. परलोकांचा अभ्यास करताना आज्ञा अशी झाली की दादांची बहीण जी जन्मतःच उत्तम माध्यम असल्यामुळे त्यांना औदुंबर येथे बोलावून घे व त्याप्रमाणे दादाने त्यांना औदुंबर येथे बोलावून घेतले व औदुंबर आल्यानंतर जवळजवळ वर्षभर त्यांचे वास्तव तिथे त्या काळात तिकडे होते व त्यांच्या माध्यमातून परलोकांचा अभ्यास झाला व महत्त्वाचे असे संवेदना जे आपल्याकडे शास्त्र जे आपण संवेदना जे देतो ते संवेदना शास्त्र ते तिथे सिद्ध झाले. औदुंबर येथील वास्तवात दादांचे मामा श्री मेजर गुणे यांच्या घरी भिलवाडी येथे सद्गुरुनाथ दादांच्या माध्यमातून परमपूज्य हाजी मलंग बाबांचा संचार झाला. त्यांनी मार्गदर्शन केले की सेवेचे रूपांतर कार्यात व्हावयास पाहिजे व ही कार्यपद्धत परमपूज्य जिलानी बाबा यांच्याकडून त्यांच्या कृपेने प्राप्त करून घे. व पुढे सद्गुरुनाथ दादांना परमपूज्य जिलानी बाबांचे मार्गदर्शन केले व त्यांनी असं मार्गदर्शन केले की माझे आगमन याचा अर्थ या कार्यार्थ परमेश्वराने माझी नेमणूक केली आहे. औदुंबर येथील वास्तव्याची मुदत गुरु आज्ञेने पूर्ण होईल व जेव्हा आपण स्वघरी जाल त्यावेळी ज्या कार्याची जगाला जरूर आहे त्या कार्याचा आरंभ करण्याची सूचना मी करेन व मार्गदर्शन करेन. या कार्यात महत्त्वाचा विषय वंशविमोचन व कर्मविमोचन आहे. त्याचा अभ्यास पूर्ण करून घ्यावाच पाहिजे. पुढे शक्तिपीठ जरी 1983 साली गोव्यात स्थापन झाले तरी त्याची कार्ययोजना श्री औदुंबर येथील सेवेतून उदित झालेली होती. औदुंबर येथील सेवा पूर्ण झाल्याची मान्यता प्राप्त झाल्यावर सद्गुरुनाथ दादांना आज्ञा झाली की तुझी सेवा पूर्ण झाली असून माघ महिन्यात पंचमी झाल्यावर तू स्वग्रही परत जा. पुढे मार्गदर्शन झाले की तिन्ही लोक, इहलोक, परलोक व स्वर्गलोक जे संसार करायचा आहे त्यासाठी एकसाधना
म्हणजे ओंकार हे आहे जे इहलोकात जिवंत व्यक्ती व परलोकातील देह नसलेले आत्मे हे दोघेही ओंकार म्हणू शकतात. परलोकातील आत्मे हे वायुरूप आहेत. त्यांना ओंकार देणे म्हणजे ती शक्ती इतकी सूक्ष्म असली पाहिजे की ती वायुरूपातील आत्म्याला धारण व्हावी व ओंकारातूनच इहलोकातील व्यक्तींचा विकास व परलोकातील आत्म्यांना सद्गती प्राप्त होणार आहे. श्री क्षेत्र औदुंबरच्या सेवेनंतर श्री गुरु आज्ञेनुसार श्री दादा पुनश्च प्रपंचात रुजू झाले. कुटुंबाची जबाबदारी श्रेष्ठ पुत्र म्हणून स्वीकारली. आजारी वडिलांना आरामाची अत्यंत आवश्यकता होती व पाठीशी 7 भाऊ व 4 बहिणी यांची जबाबदारी होती. श्री क्षेत्र औदुंबरच्या सेवेनंतर अडचणीत असलेल्या व्यक्तींचे भूत भविष्य समजू लागले होते. श्री साईनाथांची सेवा ही चालूच होती. भक्तांचे वर्तमान घडवायचे होते. एकदा श्री साईबाबांनी शिर्डीला येण्याविषयी आज्ञा दिली. श्री दादा शिर्डीला पोचले. द्वारकामाईत आरती वगैरे झाली व तिथून जवळच असलेल्या श्री अब्दुल बाबांकडे जावे असे त्यांना वाटू लागले. श्री अब्दुल बाबांची झोपडी अगदी छोटीशी होती. दाराशी एक सेवक उभा होता. झोपडीचे दार बंद होते. श्री दादाने त्या सेवकाला विनंती केली, मला बाबांना भेटायचे आहे. परंतु आता तो जो सेवक होता त्याने त्यांना असं उत्तर दिले की बाबांचा आता भेटायचा वेळ नाही. या वेळेत अब्दुल बाबा कोणाला भेटत नाही. ते झोपले. दुपारनंतर दर्शन देतील. सेवकांचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत झोपडीचे दार उघडून प्रत्यक्ष श्री अब्दुल बाबा बाहेर आले व श्री दादांना कडकडून मिठी मारली व हात जोडून झोपडीत नेले व म्हणाले, बच्चा तुम्हारा ये राह देख रहा था. साई जी ने सौगत रखी है तुम्हारे लिए और कहा था कि मेरा बच्चा आएगा पुणे से, तब उसे ये देना और उसके बाद ही मेरे पास आना. काय होती ती सौगात? एका पितळीच्या तांब्यात गच्च भरलेली श्री बाबांच्या अखंड धुनीतील उदी होती. ती त्यावर लाल कपड्याने तांब्याचे तोंड झाकलेले होते. प्रत्यक्ष श्री साईबाबांच्या हाताच्या स्पर्शाने पाहून झालेली उदी श्री दादांच्या पुढील कार्यासाठी आशीर्वाद बनवून ठेवून दिली होती. श्री दादांच्या पाठोपाठ आत आलेल्या सेवकाला आश्चर्य वाटले की अब्दुल बाबाने श्री दादाला हाच श्री साईबाबांचा बच्चा म्हणून कसे ओळखले. तेव्हा अब्दुल बाबा म्हणाले की मी हाच प्रश्न साईबाबांना तेव्हा विचारला होता की जो कोणी बंदा आहे तो इकडे पाठवणार आहे काय, त्यांना मी कसं ओळखायचं. तर तेव्हा साईबाबांनी अब्दुल बाबांना सांगितलं होतं की सफ़ेद लहंगा झब्बा और गोरा रंग का घुंघराले बाल वाला 5 फुट 5 इंच का कद और हाथ में 555 सिगरेट का डब्बा उसके हाथ में होगा. वो खुद तुम्हारे पास आएगा और वो भी बराबर दोपहर के 2 बजे. म्हणजे दादा जेव्हा तिकडे पोचले होते तेव्हा बरोबर दुपारचे 2 वाजले होते आणि तेव्हा त्यांची ती झोपायची वेळ असते. म्हणून त्यांच्या चेल्याने म्हणजे अब्दुल बाबांचा जो चेला बाहेर बसला होता त्यांनी दादांना आतमध्ये जाऊन दिलं नव्हतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही उनका सोने का वक्त है आपको बाबा मिलेंगे नाही. त्याच्यानंतर सगळं मी तुम्हाला वर्णन केलेलं आहे. शिर्डीहून उदी घेऊन श्री दादा परत पुण्यात आले. 7 दिवस उदीची मनोभावे पूजा केली. नंतर झाकण उघडताच गावठी गुलाबी गुलाबांचा मनमोहक सुगंध सर्वत्र दळवळला. त्यानंतर कामकाजात येणाऱ्या भक्तांना हा उदीचा प्रसाद मिळू लागला. कार्यकेंद्र स्थापन केल्यावर त्याच उदीतील काही उदी प्रत्येक केंद्रावर दिली गेली व दरवर्षी श्री दादांच्या आज्ञेप्रमाणे हवन करून त्या मूळ उदीत अधिक भर घालून ते संजीवनीचे कण भक्ताने दिले जातात व ही परंपरा अव्याहत चालू आहे. की बाबांचं जे हे आहे पादुका आहेत त्या पादुकाच्या बाजूला ती एक स्टीलची डबी दिसते. त्या डबीमध्ये ती अब्दुल बाबांची जी उदी अब्दुल बाबाने दादांना दिली होती. दादाने ती उदी या केंद्रातले जे हे होते त्यांना ती दिली होती. ती उदी ती आपण इकडे अजूनसुद्धा ती ठेवलेली आहे काय आशीर्वाद म्हणून ठेवलेली आहे. आता जिकडे उदींचं जिकडे कार्य केलं जातं
त्या उदीच्या कार्यामध्ये त्यांच्या केंद्रावरती जी उदी दिलेली आहे त्या उदीतली थोडीशी उदी त्या उदीमध्ये मिक्स केली जाते आणि ती आपल्या परीनेकडे येते. काय श्री ज्ञानोबा माऊलीने परमेश्वरांकडे दुरितांचे तिमीर दूर करण्यासाठी पशायदान मागितले होते, तर श्री दादाने विश्वशांतीसाठी जगद्गुरू साईनाथ महाराजांकडे पशायत ज्ञान मागितले. श्री साईनाथांच्या मार्गदर्शनाप्रमाणे श्री दादा आळंदीला जायला निघाले. म्हणून त्या आळंदीचा प्रवास श्री दादाने आपल्या तपस्वनीतून केला. तपस्वनीमध्ये दादांची एक गाडी होती, त्या गाडीचं नाव त्यांनी तपस्वनी ठेवले. ते कुठेही जायला त्या गाडीतनं जायचे. काय परंतु रस्ता विलक्षण खराब असल्यामुळे आळंदीत पोहोचेपर्यंत दुपारचे 2 वाजून गेले. श्री नामदेव समाधीकडे जाणारी एक अरुंद पायवाट होती. त्यावेळी श्री दादांसोबत इतरही काही भक्तमंडळी होती. समाधी स्थानावर एक छोटे देऊळ बांधलेले होते व आज समाधीच्या मागे चौथऱ्यावर विठ्ठल रखुमाईच्या सुंदर मूर्ती उभ्या होत्या. श्री दादा लघवीकीने देवळाकडे निघाले होते. तोच समोरून देवळातले भटजीबुवा घरी जायला निघाले व ते वाटेतच भेटले. संध्याकाळी 5 नंतर दर्शनाला या असं त्यांनी भटजीने दादांना सांगितलं की आता देऊळ बंद झालेलं आहे, आता तुम्हाला देवळाचं तुम्हाला यांचं माऊलीचं तुम्हाला दर्शन होणार नाही, आता तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर संध्याकाळी 5 नंतर या. श्री दादा फक्त हसले, म्हणाले माऊलींनी बोलावले आहे, तुम्ही जा, आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊ. भटजीबुवा पुढे निघाले व श्री दादा श्री माऊलींना भेटायला देवाजवळ पोचले. लांबून पाहिले तर देवाचे दार बंद होते व कडीला कुलूप लावले होते. श्री दादाने समाधीकडे आणलेला हार दरवाजावर अडकवला. क्षणभर डोळे मिटून प्रार्थना केली आणि ते प्रार्थना करत असताना खळखळ आवाज झाला. काय आणि दाराला लावलेले कुलूप निखळून खाली पडले. श्रीदादांनी मंदिराचे दार उघडून आत गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर दादांच्या डोळ्यात अश्रूचा हे झाला आणि ते सगळे अश्रू त्या समाधीवर दादांच्या अश्रूंचा अभिषेक झाला. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही, नि आगीत तावून सुलाकून निघाल्याशिवाय सोन्याला चमक येत नाही. हिऱ्याची किंमत त्याच्यावर पैलू पाडल्यावरच वाढते. तसेच श्री सद्गुरू आपल्या पट्टीशिष्याला अनेक परीक्षा देऊन जोखून पारखून घेतात. त्याप्रमाणे सर्व परीक्षांमधून श्री गुरूंचे अपेक्षेप्रमाणे यश संपादन करणारा शिष्य श्री गुरुकृपाशीर्वादाचे पूर्ण वैभव व वलय धारण करू शकतो व त्याला श्री गुरूंचा अहम आकार प्राप्त होतो. श्री दादांनाही उबलत्या वयापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत अनेक विभूतींच्या अलोक परीक्षांना सामोरे जावे लागले. कार्याचा प्रारंभच श्री दादाने विभूतांना एक प्रार्थना केली होती की सद्गुरुनाथा, तुला पाहिजे तेवढी परीक्षा माझी घे, पण माझ्या भक्तांची परीक्षा घेऊ नकोस. आपल्या भक्तांच्या परीक्षेच्या निमित्ताने कोणालाही कोणताही त्रास होऊ नये हीच त्यांची इच्छा होती. स्वतःच्या अखेरच्या श्वासापर्यंत सर्व तऱ्हेच्या यातना अगदी सहज हसत सोडल्या. वयाच्या 3ऱ्या वर्षी कानाच्या कपारीतून आरपार दाबण टोचून घेणे ही बालवयातील सर्वात पहिली परीक्षा होती. त्यानंतर मौनपणे गुरुसेवा करीत राहायचे ही देखील परीक्षाच होती. शिकून जगाला आग लावू नकोस, लागलेली आग विझव ही आज्ञा शिरसामध्य मानून विद्येला राम राम ठोकत ही 3री परीक्षा वडिलांच्या आज्ञेनुसार व आदेशानुसार केली. डोंगरावरील भैरवाच्या देवळात 3 सांजेला जाऊन पंथीत वाद लावून प्रकाश करणे ही बालवयातील परीक्षाच होती. वाढच्या वयाबरोबर मोठा मुलगा म्हणून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेऊन श्री दादाने सैन्यात भरती व्हायचे ठरवले. त्यामुळे बगदाद, करबला, जेरुसलम इत्यादी प्रार्थनास्थळे पाहिली व या विभूतींचे मार्गदर्शन पुढे कार्यात होणार होते. परंतु युद्धाच्या धर्मचक्रीत सुद्धा नित्य नियमाची साधना श्री दादाने कधी चुकवली नाही. ही एक साधकाची सद्गुरूंनी घेतलेली परीक्षाच होती. वडिलांच्या आजारपणात श्री दादा सैन्यातील नोकरी सोडून परत पुण्याच्या घरी परतले व पुन्हा नोकरीच्या निमित्ताने पुण्याला जाण्यापूर्वी श्री भैरवनाथाच्या दर्शनात गेले असता तिथे श्री नाथांकडून आज्ञा झाली, भवितव्यात परमपूज्य श्री साईनाथांची सेवा कर व आज्ञापालन कर.
व त्यात तुझे व इतरांचे कल्याण होईल, त्याप्रमाणे पुण्याला सरकारी नोकरीसाठी आल्यावर श्री साईबाबांची सेवा चालू केली. आजूबाजूंचे लोक प्रश्नाची विचारणा करण्यासाठी येऊ लागले. तू तुझा पगार, त्यात कुटुंबाची जबाबदारी, अशावेळी लोकांचे प्रश्न सोडवता कनक व कांता हात जोडून समोर उभे असताना केवळ गुरु आज्ञेचे तंतोतंत पालन करून सर्व आमिषांकडे पाठ फिरवणे ही एक मोठी परीक्षाच होती. दादा जेव्हा कामकाज करत होते तेव्हा दादा आठवड्यातले 4 दिवस मुंबईला येऊन कामकाज करायचे. आणि त्या काळामध्ये मराठी फिल्म इंडस्ट्री आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीतले सगळे दिग्गज कलाकार, ते जवळजवळ सगळे दिग्गज कलाकार दादांच्याकडे येऊन कामकाजात यायचे. आणि त्यांचं सगळ्यांचं कामकाजातनं सगळ्यांचे प्रश्न, जवळजवळ सगळ्यांचे प्रश्न सुटले होते. आणि तेव्हा जेव्हा कामकाज करून आल्यानंतर जे ते फिल्म इंडस्ट्रीतले निर्माते, दिग्दर्शक, हिरोईन्स हे जेव्हा दादांकडे कामकाजाला यायचे तेव्हा असे पैसे घेऊन यायचे. पण दादांनी तेव्हा कोणाचाही एकही पैसा घेतला नाही. ते कामकाजाला जो विडा लावायची पद्धत जी तेव्हा होती तेवढ्या विड्यावरतीच दादा सर्वांचे काम करायचे. म्हणून इकडे जो उच्चार झालेला आहे की लोकांचे प्रश्न सोडवता कनक व कांता हात जोडून उभे असताना सुद्धा केवळ गुरु आज्ञेचे तंतोतंत पालन करून सर्व आमिषांकडे पाठ फिरवून पाठ फिरवणे ही एक मोठी परीक्षाच होती. आताचे तुम्ही सगळे जे काही गुरु आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये, जे काही गुरु आहेत त्यांचं आचरण तुम्ही बघत असाल. केवढ्या लाखोंच्या प्रॉपर्ट्या, किती करोडांची जमीन, मालमत्ता किती काय. दादांकडे स्वतःचं असं फक्त हे आता जे साताराचं घर आहे ते तेवढंच दादांचं, तिकडे सुद्धा केंद्र स्थापन झालेलं आहे. त्या घरामध्ये सुद्धा दादाने केंद्र स्थापन केलेलं आहे. आणि ज्या दिव्य पुण्यविभूतीने पुण्याला जी द्वारकामाई जी स्थापन करून दिलेली आहे ते सुद्धा विभूतीने स्थापन करून दिलेली आहे, ती सुद्धा लोकांच्या पैशांतच निर्माण झालेली आहे. दादाने शेवटपर्यंत स्वतःसाठी काही केलेलं नाही. आणि मुलांसाठी सुद्धा दादानी स्वतःसाठी काय करून ठेवलेलं नाही. जे काय दिलं ते सगळं त्यांनी आपल्यालाच दिलेलं, सगळं भक्तभाविकांनाच दिलेलं आहे. या पालन करून सर्व आमिषांकडे पाठ फिरवणे एक मोठी परीक्षाच होती. नोकरी व भक्तांचे प्रश्न सोडवणे यात थोडी कुतरवड होऊ लागली. प्रपंच व परमार्थही सांगड घालणे अवघड होऊ लागले. कर्तव्य प्रपंचाचे व ओढ परमार्थाची, लोककल्याणाची अशी अवस्था झाली. गुरुमार्गात एकदा उचललेले पाऊल म्हणजे शिळेवरची रेघ. याबद्दल एक प्रश्न विचारताच परमपूज्य बाबा म्हणाले, तू नोकरी एकाचीच कर, पण नोकरी एकाची व भाकरी दुसऱ्याची अशी अवस्था असून चालणार नाही. श्री दादांच्या जीवनातील अत्यंत बिकट परिस्थिती होती. म्हणजे जेव्हा दादाने नोकरी सोडली तेव्हा दादांच्या घरामध्ये विजयदादांचा जन्म झालेला होता. म्हणजे विजयदादांचा जन्म जेव्हा झाला होता त्या काळामध्ये दादाने गुरूंच्या आज्ञेने नोकरी सोडली आणि त्यांच्या संसाराचं किंवा त्यांच्या घराचं त्यांच्या कसं पालनपोषण त्यांनी जरासुद्धा विचार केला नाही. गुरूंची आज्ञा पाळून दादाने ती सेवा केली. श्री दादांच्या जीवनातील अत्यंत बिकट परिस्थिती होती. परीक्षेची महत्त्वाची घडी होती. या परीक्षेत श्री दादा उत्तमरित्या उत्तीर्ण झाले व नोकरीचा राजीनामा दिला. जगताच्या सेवेसाठी श्री गुरूंसमोर उभे राहिले. लोककल्याण कार्य करीत असताना निराकरण व निवारण या 2 प्रमुख समस्या उभ्या राहिल्या. यासाठी श्री क्षेत्र औदुंबरला जाऊन दत्तांची सेवा करण्याची आज्ञा झाली व पुढील आज्ञापर्यंत हे सगळं याच्या आधी सांगितलेलं आहे. म्हणजे परत पुण्याला आल्यानंतर म्हणजे आपल्या कार्यामध्ये विभूतींचं कार्य आणि नाथांचं कार्य त्याच्याबद्दल थोडंसं परत पुण्याला आल्यावर सद्गुरू दादा एकटे आरती करत असत व संध्याकाळी दुःख घेऊन येणाऱ्या भक्तांना एक श्रीफळ पूजन करून देतात व 108 वेळा सद्गुरू नामस्मरण कराव्यास सांगत. असे पूजन 11 आठवडे करण्याचे कामकाज करीत असत.
परमपूज्य बाबा तुमचे दुःख निवारण करतील असे सांगत. एक दिवस परमपूज्य बाबांनी मार्गदर्शन केले की 2.5 वर्ष मी सेवा केली असे म्हणतोस, तर सेवा कोणी केली हा प्रश्न आहे. सेवा करण्यासाठी पुढचा जन्म आहे. सेवा केली ही श्री दत्तगुरूंनी ही तुझ्या माध्यमातून केली. मी सेवा केली असे म्हणालच तर फळ मिळणार नाही. परमपूज्य बाबांनी सांगितले की कार्याची स्थापना 2,500 वर्षापूर्वी नाथाने केली आहे. या कार्याची स्थापना परमपूज्य ख्वाजा बंदे नवाज यांचे आगमन होऊन त्यांनी मार्गदर्शन केले व श्री साई आध्यात्मिक समिती या नावाने कार्य सुरू केले व म्हणाले, कार्य का शुभारंभ कर रहा हूँ. कलम खोलना आसान है लेकिन निभाना मुश्किल है. कलम या शब्दाचे 2 अर्थ, एक लेखणी व दुसरे ईश्वरी वचन. कार्याचा शुभारंभ बरोबरच पुढील काळात आवश्यक अशी दैनंदिन प्रार्थना विभूतीने दिली. मार्गदर्शनात येणाऱ्या भक्तांच्या प्रस्तावावरून त्यांच्या दुःखांची मीमांसा अभ्यासली व परमपूज्य जिलानी बाबा यांच्या मार्गदर्शनानुसार साधन पत्रिका हे पुस्तक 1960 साली प्रकाशित केले. यामध्ये मुख्यतः दुःख कारण मीमांसा, निराकरण, आचार विचार निश्चितता, आहार निश्चितता व विकासासाठी परमार्थ प्रश्नावली, भक्तभाविक व सेवक नियमावली याचा समावेश केला. समितीतर्फे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक हे म्हणजे आपले साधन पत्रिका हे समितीतर्फे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक आहे. आलेल्या भक्तांना ऐहिकाबरोबर नकळत परमार्थिकी लावावा अशी कार्याची पद्धत सुरू होती. आलेल्या भक्तांना दीक्षा देण्यापूर्वी त्यांचे विमोचन करणे अत्यंत आवश्यक आहे हे ओळखून प्रथम वंश विमोचन करण्याचे ठरले. वंश विमोचन विधीबाबत परमपूज्य हाजी मलंग बाबांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार पहिली 5 हवने परमपूज्य हाजी मलंग बाबांच्या स्थानावर कल्याण येथे पाडावरती झाली. पहिले हवन 1958 साली झाले. 5 हवने पाडावर झाल्यानंतर पुढची 3 हवने संक्रांतीनंतर दरवर्षी एक याप्रमाणे पुणे व नंतर मुंबई व नंतर गोवा या क्रमाने केंद्रावर करण्यात आली. हा विधी प्रथमच करताना पृथ्वीची कुंडली हिचा विचार केला गेला आहे. 21 वर्षांनी वंशविमोचन विधीची सांगता केली. पुढे परमपूज्य जिलानी बाबा यांच्या मार्गदर्शनानुसार कर्मविमोचनाचा लाभ करून दिला. भक्तांचे विमोचन केल्यावर त्यांच्या माध्यमातून निर्माण होणारी पोकळी ही क्रमशः उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा या दीक्षा देऊन भरून काढली. या 3 दीक्षांचा संबंध दैहिक अवस्थेशी असतो. घराण्यातील दोषांच्या निवारणार्थ वंशविमोचन, स्वतःचे कर्म अनुकूल करून घेण्यासाठी कर्मविमोचन व कुटुंबातील प्रत्येक घटकाचे एकमेकातील ऋणानुबंध हे संबंध पूरक व्हावे म्हणून ऋणमोचन सिद्ध केले. कार्याच्या सुरुवातीच्या काळात सद्गुरुदादांच्या माध्यमातून 5 विभूतींचे मार्गदर्शन भक्तांना लाभले. ते परमपूज्य हाजी मलंग बाबा 1961 साली, परमपूज्य अजमेर शरीफ बाबा, परमपूज्य सलीम चिस्ती बाबा आणि परमपूज्य ख्वाजा बंदे नवाज, परमपूज्य मोहम्मद जिलानी या विभूतींचे सुरुवातीच्या काळात या 5 विभूतींचे मार्गदर्शन झाले. विभूती नेहमी म्हणत आमची नेमणूक होते व त्याप्रमाणे आम्ही दादांच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो. विभूतींनी वेळोवेळी मुलाखतीद्वारा ज्ञान दिले व त्याचबरोबर शिस्तबद्धपणे कार्याची उभारणी केली. परमपूज्य हाजी मलंग बाबांचे प्रेम व परमपूज्य जिलानी बाबांची शिस्त यातून या समितीच्या कार्याची उभारणी झालेली आहे. परमपूज्य हाजी मलंग बाबा व परमपूज्य अजमेर शरीफ बाबा यांच्या मार्गदर्शनानुसार श्री साई आध्यात्मिक समितीची कार्यप्रित्यर्थ समितीची वास्तू पुणे येथे द्वारकामाई या नावाने उभी राहिली. परमपूज्य अजमेर शरीफ बाबा यांच्या उरुसाच्या 1962 साली दुसऱ्या दिवशी द्वारकामाई भक्तभाविकांसाठी सुरू झाली. दादा भक्तांबरोबर परमपूज्य आशिष दर्शनात गेले असता आता म्हणजे दादा जेव्हा पंत महाराजांचा आपल्या कार्यामध्ये कसा सहभाग झाला तर दादा भक्तांबरोबर परमपूज्य अजमेर शरीफ बाबांच्या अजमेर शरीफ बाबांच्या दर्शनात गेले असता श्री पंतांनी सद्गुरूंना दादा यांना परत मुंबईला गेल्यावर पंत बाळे कुंद्रीकर म्हणजे पंत महाराज बाळे कुंद्रीचे त्यांना जाऊन भेटण्याची आज्ञा दिली. सद्गुरू दादांना सांगितले की या कार्यात पंताचा वाटा मोठा आहे, तो त्यांना भेटल्यावर ते सांगतील. त्यानुसार बाळेकुंदी श्री पंत महाराज यांना भेटल्यावर 1963 साली
श्री सद्गुरू दादांना नवनाथ पोरींचे दादा जेव्हा तिकडे पंत बाळेकुंद्राला गेले तेव्हा पंतांनी त्यांना सर्वात प्रथम नवनाथ पोथीचे पारायण करण्याची आज्ञा केली व नंतर दत्त प्रेमलहरी या पुस्तकातील जी पदे आहेत त्यापैकी तुला जी योग्य वाटतील ती घेऊन त्यांना चाली लावण्यास सांगितले. सद्गुरुनाथ दादांनी पुस्तक उघडून आरती अवधूता हे पद चाल लावून प्रथम म्हणले. त्यापूर्वी कार्यारंभी म्हणजे याच्या आधीसुद्धा जेव्हा कामकाज चालू असायचं पुण्यावरती जेव्हा किंवा दादर केंद्रामध्ये मुंबई केंद्रावरती दादा जेव्हा यायचे तेव्हा आरती व्हायच्या. पण त्या आरती त्याचपूर्वी कार्यारंभी परमपूज्य साईबाबा यांच्या आज्ञेनुसार म्हणजे तेव्हा साईबाबांची आज्ञा झाली होती की सद्गुरुनाथ दादा शिर्डीत गेले होते त्यावेळी परमपूज्य बाबांनी त्यांना सांगितले तू या येथे म्हटल्या जाणाऱ्या आरत्यांना गोड चाली लाव व बाबांच्या आरत्यांना त्यांनी चाली लावल्या व त्या आरत्या समितीच्या केंद्रावर म्हटल्या जात होत्या. आजही त्यातील काही आरत्या आपल्या मुंबई केंद्रावरती बोलल्या जातात आणि अशा प्रकारे शिर्डीवरील काही आरत्या पंत महाराजांनी जे दत्तप्रेम लहरीमधील जे काही आरत्या आहेत त्याचा सहभाग झाला. त्यानंतर आपले काही ज्येष्ठ गुरुबंधू होते आपल्या कार्यामध्ये त्यांचा सहभाग होता ते सुद्धा एका विशिष्ट पदापर्यंत पोचले होते. त्यांनी काही पदं लिहिलेली आहेत त्या पदंसुद्धा आपल्या या कार्यकेंद्रावरती ती पदंसुद्धा म्हटली जातात. सद्गुरू दादांनी या एका प्राप्त जन्मात 4 जन्म घेतले कार्य करण्यासाठी. म्हणजे पहिला जन्म परमपूज्य पौर्णिमा महाराजांनी दिलेल्या आशीर्वादाने वडील श्री भास्कर पंत भागवत व आई सौ मनोरमा भास्कर पंत आईच्या पोटी म्हणजे जन्माला जेव्हा आले तेव्हा 6 फेब्रुवारी 1921 रोजी सातारा येते तो त्यांचा पहिला जन्म होता. पुढे कार्यार्थ दादांना 3 जन्म घ्यावे लागले. त्याचे सविस्तर विचार त्यांनी केलेले आहेत. त्यातील पहिला जन्म हा जन्मविमोचन सिद्ध करण्यासाठी दादांना घ्यावा लागला होता. व भक्ताप्रित्यर्थ एखादा विधी करण्यापूर्वी गुरुनाथ त्यांच्या सद्गुरूंशी संकल्प करावा लागतो. तो विधी झाल्यानंतर तो संकल्प त्यांच्या देहात आहे म्हटल्यावर पुढला संकल्प सिद्ध करता येत नाही. त्यासाठी देह मृत करायचा व नंतर दुसरा संकल्प सिद्ध करायचा. या नाथपंथांच्या तत्वानुसार पहिले विमोचनादी विधी संकल्प भक्तांना दिले. त्यानंतर म्हणजे तो जेव्हा संकल्प दिला तेव्हा त्या दादा म्हणतात मी माझा देह मृत केला व पुन्हा जिवंत झालो. नवीन संकल्प करण्यासाठी या तत्वाप्रमाणे त्यांनी विमोचन संकल्प देहमृत केला व कार्यार्थ पहिला जन्म गणेश चतुर्थी 1965 या दिवशी प्राप्त केला. या दिवशी सद्गुरुनाथ दादांना हार्ट अटॅक येऊन गंडांतरातून निभावून नेले. या गंडांतरातून निभावून जाण्यासाठी 2 केंद्रावरती मुंबई व पुणे काही निवडक भक्तांना केंद्रावर येऊन काही दिवस आधीपासून भाद्रपद पौर्णिमेपर्यंत पारायण करण्याची आज्ञा विभूतीने दिली होती. सद्गुरू दादांना थोड्या दिवसात लंडनहून बोलावणे आले. त्यांनी 1 वर्ष विचार केला. परमपूज्य बाबांची आज्ञा 1 वर्षानंतर परमपूज्य बाबांनी त्यांना आज्ञा दिली. सुमारे 1 वर्ष त्यांचे वास्तव मग ते तिकडे लंडनला गेले. सुमारे 1 वर्ष त्यांचे वास्तव तिकडे लंडनमध्ये ते त्याबाबत थोडक्यात ते लिहितात. मन व विचारांचा अभ्यास साधना म्हणून भारतात मी केला, पण आचार हा महत्त्वाचा कार्यभाग जीवनात आहे हे लंडन येथे गेल्यावर समजले व त्याचा अभ्यास त्यांनी तेथे केला. लंडनहून परत आल्यावर मुंबई येथे भाड्याने वेगळी जागा घेऊन बांद्रा येथे नवीन जागेत फेब्रुवारी 1969 पासून कार्य सुरू केले. त्या कार्यात पुढे समितीच्या कार्यातील महत्त्वाच्या घटना घडल्या. उदाहरणार्थ साईशक स्थापना. जगाला कामकाज म्हणजे ऐहिक प्रश्न सोडवणे यापेक्षा वेगळं काहीतरी द्यावं असं त्यांना वाटू लागलं. त्यांनी परमपूज्य बाबांना विनंती केली. परमपूज्य बाबांनी सांगितलं की माझी आज्ञा होईपर्यंत हे कार्य तसेच चालू राहते. या काळात लोकसंग करणे आपलं कर्तव्य आहे. पुढे एके दिवशी सद्गुरुनाथ दादांना असे मार्गदर्शन झाले की सर्व जगास लाभ होण्यासारखं साधन म्हणजे ओंकार साधना. ओंकार आहे, पण ते प्रथमतः सिद्ध व्हावंच पाहिजे. त्यासाठी परमपूज्य बाबांची अशी आज्ञा झाली की प्रथम ओंकार सिद्ध करण्यासाठी तुला
ऐहिक प्राप्ती बंद करावी लागेल. त्या आज्ञेप्रमाणे त्यांनी कामकाज करणे बंद केले व ते सर्व केंद्रावरील नियुक्त सेवकांना सुपूर्द केले. सेवक माध्यमातून कामकाज होणार हा त्यांना विश्वास होता. ते ओंकार सिद्धतेसाठी सिद्ध झाले व तो दिवस होता गुरुपौर्णिमा 1977 साली. आता पारमार्थिक जगात प्रवेश करण्याचा त्यांनी निश्चय केला. तस्यानंतर मार्गदर्शन असे झाले की तू जो ओंकार भैरवनाथातून प्राप्त केला आहेस ही साधना जगाला पेलणारी नाही. ते लय तत्व आहे. तो नाद स्वरूपात तू शिकला आहेस. त्यामधून पुढे क्रमाने नाद, स्वर, सूर व स्वर अशी साधना सोपी करणे आवश्यक आहे. म्हणजे सर्वांना म्हणता येईल. त्यासाठी तू संक्रांतीपूर्वी 1978 साली श्री नरसिंह सरस्वती यांना नरसोबाच्या वाडीला जाऊन भेट अशी आज्ञा साईनाथाने दादांना केली. म्हणजे तो नरसोबाच्या वाडीत ते तिकडे ते नरसिंह ओंकार म्हणजे नरसोबाच्या वाडीला जे नरसिंह सरस्वती आहे त्यांच्याकडे तो ओंकार आहे. त्यांच्या आज्ञेनुसार सद्गुरू दादा स्वामीकडे गेले. स्वामीकडे गेल्यानंतर त्या ओंकाराचे प्रकट रूप त्यांना स्वामींनी ते दाखवले. दादाने स्वामींना तो ओंकार सौम्य करण्याची विनंती केली. स्वामींनी दादांना ओंकार सौम्य करण्याची युक्ती सांगितली. स्वामींनी सांगितले की 1 वर्षभर दर पौर्णिमेला वाडीला येऊन हवने कर म्हणजे तो ओंकार सौम्य होईल. पहिले हवन 22 डिसेंबर 1977 रोजी होऊन ओंकार सिद्धतेचा आरंभ झाला. दादांचा दुसरा जन्म नरसोबाच्या वाडीला एका हवनाच्या वेळी झाला. म्हणजे गुरुमार्गातील दुसरा जन्म. पहिला जन्म मगाशी तुम्हाला सांगितला. दादांचा दुसरा जन्म नरसोबाच्या वाडीला एका हवनाच्या वेळी झाला. एका हवनाच्या वेळी ते वाडीला येऊ शकले नाहीत व अत्यावस्थ होते. पण पुन्हा बरे होऊन पुढील हवने केली. वर्षभर हवने होत असताना शेवटचे दत्त जयंती 1978चे हवन झाल्यावर संक्रांतीपूर्वी 1979 महारुद्र सावकार करण्याची आज्ञा झाली. त्याप्रमाणे 5 ते 10 जानेवारीला हा विधी होऊन 10 जानेवारीला पूर्णाहुती संपन्न झाली. ते साल होते 1979 साली. ही सर्व हवने केवळ ओंकार सौम्य करण्यासाठी होती. सद्गुरुनाथ दादांनी औदुंबर येथे केलेल्या सर्व सिद्धता गुरुदक्षिणा म्हणून गुरुपौर्णिमेच्या हवनाच्या दिवशी स्वामींना अर्पण केल्या. भवितव्यात स्वामींकडून गुरूंचा आशीर्वाद म्हणून सर्व सेवकांना त्या प्राप्त होण्याची तरतूद केली. वंशविमोचन विधीची सांगता 21 वर्षांनी या महारुद्र सावकाराने झाले व सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढील सिद्धतेचा नकाशा स्वामींनी सद्गुरुनाथ दादांना देऊन तो सुफी विभूतीनं दाखवून त्यांची मान्यता घेऊन पुढील कार्याची आखणी केली व शक्तिपीठ स्थापनेची संपूर्ण पूर्वतयारी निश्चित केली. स्वामींकडून नकाशा घेऊन परमपूज्य दादा सलीम बाबांकडे गेले. त्यांनी पुढील मार्गदर्शन केले. त्याचा सारांश पुढीलप्रमाणे. जग हे 360 अंश आहे. त्याचे संक्षिप्त स्वरूप म्हणजे मुंबई ते गोवा हे अंतरही 360 मैल आहे. आपल्याला जगासाठी जी सिद्धता करायची आहे ती या 360 मैलांमध्ये करायची आहे. ती सिद्धता झाली की ते साधन 360 अंश जगासाठी इहलोक, परगलोक व स्वर्गलोक सिद्ध होईल. या 360 मैलाचे साधारण सारखे 5 भाग कर. त्यात ही जी 5 केंद्र स्थापन झाली आहेत त्या 5 केंद्रांचा त्यात 5 केंद्रांना तू 5 पीर असे म्हण. ती 5 केंद्र म्हणजे 5 पीर व 6वे श्री साईनाथ महाराज तुला या सिद्धतेमध्ये मदत करतील. म्हणजे जे आपल्याकडे कामकाज होतं त्या कामकाजामध्ये जे काय 5 पीर म्हणजे हे जे दादाने जे कार्य स्थापन केलं त्याच्यासाठी जे 300 अंश 360 अंशाचं जे महिलाचं जे आपल्याला दादाने म्हणजे बाबांनी सुफीभूतीने जे दाखवून दिले त्याप्रमाणे याची आखणी आणि शक्तिपीठपासून 360 मैलाच्या अंतरामध्ये सगळी आपली 5 केंद्र स्थापन झालेली आहेत. त्याच्यानंतर खूप केंद्र स्थापन झाले. पण 5 केंद्राची स्थापना आता पुढे कसं ते दादांच्या कार्य ती 5 केंद्र स्थापन झाली ती विभूतींच्या मार्गदर्शनासाठी कसे कार्य करत आहेत. मुंबई हे जे कार्यकेंद्र आहे परमपूज्य हाजी मलंग बाबांच्या मार्गदर्शनानुसार काम करते. पुणे
जे पुण्याचं जे केंद्र आहे परमपूज्य अजमेर शरीफ बाबांच्या मार्गदर्शन कार्य करते. कराड जे केंद्र आहे ते परमपूज्य सलीम बाबांच्या शिस्तीच्या मार्गदर्शन करते. बेळगाव केंद्र आहे ते परमपूज्य ख्वाजाबंदी नावाचं नुसार आणि गोवा जे आहे ते परमपूज्य मोहम्मद जिलानींच्या मार्गदर्शन करते. जे मार्गदर्शन सगळ्यांच्या प्रत्येक कार्यकेंद्रावरती सगळ्याच सुफी विधूंच्या मार्गदर्शन कार्यकेंद्र होते. पण प्रमुख जे केंद्र त्यांच्या हवाली केलेले ते हे सगळे विभूती आहेत. सुफी विभूती अनेक आहेत, पण पुढील कार्याला कोणत्या विभूतींची आवश्यकता आहे व मानवाला आवश्यक तसेच तत्व कोणत्या विभूतीने साध्य केलेले आहे तेवढ्याच विभूतींचे मार्गदर्शन कार्य उभारण्यात घेतले. परमपूज्य सलीम बाबांनी असे मार्गदर्शन केले की ओंकाराचे 3 अक्षरे अ उ ब यांची सिद्धता करून ओंकाराची स्थापना करायची आहे. या निर्मितीस शक्तिपीठ असे म्हणतात. ते निर्माण करण्यासाठी कमीत कमी 1 वर्ष लागेल, नाहीतर जन्मसुद्धा पुरणार नाही. या सिद्धतेसाठी पथ्य म्हणजे स्थळ काळ वेळ याचे अनुमान अचूक साधले गेले पाहिजे व ते अनुमान समजण्यासाठी एक बंद करून 100% पारमार्थिक अवस्था असली पाहिजे. त्यासाठी तुला ऐहिक बंद करायला सांगितले आहे. पुढील कार्य एकट्याने होणार नाही, त्यासाठी माध्यम तयार करणे आवश्यक आहे. भक्तांनी ओंकार साधना केली पाहिजे व ओंकारातील अ उ म जे तत्व स्वामींनी सौम्य करून दिलेले आहे ते तत्व धारण होईल. महारुद्र सावकारानंतर सद्गुरुनाथ दादा परमपूज्य बाबासमोर बसले असताना पुढील मार्गदर्शन ओंकारातील अ उ ब यापैकी अक्षर सिद्ध झाले. यापुढे म पर्यंत जायचे आहे. तत्पूर्वी अ उ हे अक्षर सिद्ध करायचे असून जो असिद्ध झालाय त्याची प्रचिती भक्तांना येईपर्यंत थांब. ती प्रचिती आल्यानंतर उ अक्षर सिद्ध म्हणजे इकडे उ हे अक्षर सिद्ध करायचे नसून जो असिद्ध झाला आहे त्याची प्रचिती भक्तांना येईपर्यंत थांब. ती प्रचिती आल्यावर उ अक्षर सिद्ध करायचे आहे. उची प्रचिती भक्तांना झाल्यावर मची प्रचिती येईल. आता याच्यानंतरचे जे विषय आहेत दुःख विवेचन, त्यानंतर विमोचन आहेत, वंशविमोचन, कर्मविमोचन, ऋणमोचन काय आणि जन्मांतर ते ऋणानुबंध आहेत. ते सगळे विषय पुढे येणारच आहेत. याच्यानंतर फक्त थोडक्यात मी सांगतो की इकडे जेव्हा दादा मार्गदर्शन ओंकाराचं झालं त्यानंतर मग शक्तिपीठ स्थापना झाली. शक्तिपीठ स्थापनेनंतर प्रतिमा आल्या मार्गामध्ये. 4 प्रतिमांचं दादाने मार्गामध्ये पुढे केलं. ते मग आता याच्यानंतर पुढच्या समजा कधी वेळ मिळेल तेव्हा पुढचा विषय घेऊ, त्याच्यामध्ये या सगळ्या होतील. मग दादाने संमेलनं घेतली. दादाला लोकांना ज्ञानी करायला सांगितलं. बाबांनी सांगितलं की आता लोकांना ज्ञानी कर. सगळी विमोचन आणि याच्यातनं काम करायचं तर लोकांचं काम होणार आहे, पण आता लोकांना जोपर्यंत तू ज्ञानी करत नाही तोपर्यंत हे कार्य हे होणार नाही. म्हणून दादाने मग संमेलनं घेतली. पहिलं संमेलन, दुसरं, अशी 8 संमेलनं घेतली. 8 संमेलन झाल्यानंतर त्या संमेलनामध्ये कुठले विषय आहेत ते म्हणजे दाऱ्यांच्या कार्याची ओळख, ते आता याच्यानंतरचा जो दुसरा पार्ट असेल त्याच्यामध्ये आपण ते घेऊ. आणि मग मी आता आज इकडेच हे करतो, संपवतो हा विषय. आणि थांबूया आपण इकडे. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य को सच्चिदानंद सद्गुरु श्री दत्त महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.